उपसता गोष्टी न फुटता दृष्टी मी तुवी न भेटी माझी तुझी. तैशी म्हणजे आता पाठीमागे सांगितले त्याप्रमाणे जैशे तैशे. आता काही शब्द पाठीमागला हे देऊन संदर्भ देऊनच होतो. जैशे तैशे आता पाठीमागे घ्यायचं. डोळ्याला दाबले की डोळ्याच चित्रविचित्र होतो. बरोबर आहे. डोळ्याला आपण दाबलं ना आपल्या डोळ्याला की डोळा चित्रविचित्र होतो. तुम्हाला डोळा चित्रविचित्र आहे ते दाबतो. पण एवढं चित्रविचित्र झालं त्या डोळ्यानं बघितलं तरी डोळ्यात काय बदल होत नाही. तसं स्वरूपाच्या अज्ञानामुळे हे जग तुम्हाला प्रतीला यायला लागले. सुस्वरूपाच्या त्याला सामान्याचं ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान हे अध्यासाचं कारण आहे मला. कारण का काहीतरी कारण असल्याशिवाय अध्यास झाला ना त्याला काहीतरी कारण मानावं लागतं. मला लक्षात ठेवायचं आहे. वस्तू एकाने तुम्ही मानायला लागला मग ज्या अर्थी विपरीत काहीतरी आपल्याला प्रतीला येतं त्या अर्थी तिथं काहीतरी अध्यास झाला म्हणजे वस्तू वस्तुरूपाने कळलेली नाही आणि म्हणून काहीतरी विचित्र दिसतं मला. म्हणजे अंतकरणाचा संबंध झाला तिथं अविद्येचा संबंध झाला म्हणून तो विकार झाला मला आणि त्या विकारामुळं त्याला परिणामवाद म्हटले मला. आणि तीच वस्तू विपरीत रूपानं दिसणार त्याला विवर्त म्हटले. बरोबर आहे. अविद्येचा परिणाम चैतन्याचा विवर्त हे जग आहे. आता हे जरी दिसायला काय महाराज तरी दिसणारे पदार्थ प्रातिभाषिक सत्तेतले आहेत. दिसणारे पदार्थ व्यावहारिक सत्ता माना आणि परमात्मा जो आहे तो पारमार्थिक सत्तेतला आहे महाराज. आणि मग किती जरी दिसालं किती जरी तुमचा व्यवहार झाला तरी स्वरूपाला धक्का लागत नाही. कारण काय किती जरी डोळ्यानं दाबलं तुम्हाला डोळ्या दाबला किती तरी विचित्र दिसलं तुम्हाला डोळ्यानं दिसालं झाला तो डोळा झाला चित्र विचित्र. कारण का पुढं काय झालेलं नाही काय आलेलं नाही काय झालेलं नाही तरी पण दिसतंय ना. ती दिसते ते डोळ्याला दाबल्यामुळं त्या दोषामुळे दिसतंय. आता एवढं जरी दिसालं तिथं बघितलं त्या डोळ्यानं तरी डोळ्यात काय बदल झालेला डोळा जसाच्या तसा आहे. तसं किती जरी जग झालं तुम्ही आम्ही किती जरी व्यवहार केला तरी या व्यवहारापासून स्वरूपाला धक्का लागत नाही. आत्मस्वरूपाला काही धक्का लागत नाही. का धक्का लागत नाही तर दिसणार हे तुम्हाला विश्वप्रपंच जो आहे महाराज तो व्यावहारिक सत्ता माना किंवा प्रातिभाषिक सत्ता माना आणि परमात्मा जो आहे तो पारमार्थिक सत्तेतला आहे महाराज. आणि तिथं काय झालेलंच नाही होणं शक्य नाही असा सिद्धांत आहे महाराज. आणि तेच खरं आपलं स्वरूप आहे आणि दिसतं ते हे प्रातिभाषिक सत्तेतलं म्हणजे तोच या रूपानं प्रतीला येतो. जरी आला तर तिथं काय बदल झालेला नाही. आता त्याचाच पुढे थोडासा विस्ताराने सांगते. तैशी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी मी तू विन भेटी माझी तुझी. त्याप्रमाणे त्याप्रमाणे म्हणजे मागे सांगितल्या प्रमाणे. कारण का म्हणजे मला संदर्भ घेऊनच कधीही पुढे चालायचं. म्हणजे विषयाची संगती होत नाही संगती व्यवस्थित लागते मला. यालाच उपक्रम उपसंहार म्हणायचं. उपक्रम उपसंहार म्हणा. बरोबर आहे ना गुरुजी. कारण का आपल्या श्रवणाला किंवा आपल्या चिंतनाला उपक्रम उपसंहार षडलिंगपूर्वक असायला पाहिजे. अत्यंतिक महत्वाचं आहे. हो त्याप्रमाणे तुझ्या माझ्या देहरूपाने असलेल्या भेटीत गोष्टी उत्पन्न न होता दृष्टी बहिर्मुख न होता मीतूपणाच्या अभिमाना वाचून माझी तुझी सहज भेट आहे. बघा आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोणाला सांगतात या योग्याला सांगतात तुझी माझी आता भेट घ्यायची आहे महाराज. एकमेकाला भेटावंसं वाटतं महाराज. एकमेकाला आलिंगन द्यावंसं वाटतं महाराज. पण तुझी माझी भेट होत असताना आपल्या सिद्ध भेटीत स्वरूपात काय बदल होत नाही. स्वरूपात काय बदल होत नाही. कारण का भेट घेणं हे देहदृष्टीत नाही महाराज. आणि देहदृष्टीतून जरी असली तरी स्वरूप दोघांचं आत्मस्वरूप जे आहे ते एकच आहे. त्यात कधीही भेद होत नाही. गुरुजी तुमच्या आमच्यात आज आभेद आहे आणि आज आभेदच असा नाही तर निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं तुम्ही आम्ही आज आहे तसंच आहे महाराज. त्यात काही बदल होणं शक्य नाही महाराज. झालाय तो बदल वृत्ती अलीकडे आहे. आणि जरी तुमची आमची भेट झाली घेतली भेट तर स्वरूपात काय बदल होणं शक्य नाही महाराज. अशी भेट व्हावी महाराज. म्हणजे स्वरूपाला धक्का न लागता अहंकार न येता नाही आम्ही भेटलो बघा कडकडीनं आम्ही म्हटलं की आलं बघा तिथं असं व्यवहार व्हायला. कारण का देह तुमचा आहे तोपर्यंत तुमचं प्रारब्ध आहे तोपर्यंत ज्ञानी असू दे अज्ञानी असू दे देह असणार
आणि देह आहे तोपर्यंत तुम्हाला मला व्यवहार करावा लागणारच. पण व्यवहार करत असताना समजूत एक ठेवायची, किती जरी व्यवहार झाला तर चैतन्य आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काय धक्का लावत नाही. कारण का व्यवहार होतो तो देहदृष्टीतनं. देहच अविद्येचं कार्य आहे. हा देह व्यावहारिक स्थितीतला आहे. आणि तुमचा आमचा आत्मा जो आहे, परमात्मा जो आहे, आत्मा परमात्मा एकच आहे महाराज. परमात्मा हे तिथं दिलं आणि आत्मा याला नाव दिलं. अधिष्ठानाला परमात्मा किंवा ब्रह्म म्हटलंय. आणि आपल्या वेष्टीच्या याला अधिष्ठान असणारा त्याला आत्मा किंवा कुटस्थ साक्षी म्हटलेलं आहे महाराज. जरी काय वाटलेलं आपल्याला असलं तर या दोन्हीच कधी बदल झालेला नाही. ते दोन्ही एकच आहे. दोन्हीना उपाधी वेगळी लागली. तिकडे ब्रह्माला उपाधी माया लागली, त्याच मायाचं प्रतिबिंब चैतन्य, त्याला म्हटलं ईश्वर. इकडे अविद्या उपाधी लागली किंवा अंतःकरण उपाधी लागली, तेच चैतन्य आहे. ती उपाधी लागली म्हणून त्याला आत्मा म्हणणेपणा आला किंवा कुटस्थ म्हणणेपणा आला. त्याच कुटस्थ त्याच चैतन्याचं प्रतिबिंब त्याला जीव म्हटलंय. कुटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्य सदा ऐकच आहे. कधी तिथं बदल झालेला आणि होणं शक्य नाही. आणि हे आहे ते उपाधीकृत आहे, उपाधी मिथ्य आहे, मानलेलं आहे उपाधी महाराज. आणि ती मानलेल्या क्षणामुळे त्यात जरी भेद दिसत असला तर स्वरूपात काय भेद होऊ शकत नाही. गटरातलं पाणी, गंगेतलं पाणी, समुद्रातलं पाणी जरी आपण म्हटलं, तुमच्या बॉटलमध्ये जरी पाणी म्हटलं तरी पाणी रूपानं उपाधी संबंधाने वेगळं दिसत असेल, पण मूळ स्वरूपानं जर बघायला गेलं तर पाणीच आहे महाराज. तसं परमात्मा स्वरूप जे तुमचं आमचं आहे, चैतन्य स्वरूप जे आहे ते सर्वांचं एकच आहे महाराज. म्हणजे ते कुठे नाही असं नाही महाराज. चराचराला व्यापून ते अथांग आहे. का चराचराला व्यापून आहे? हे चर आचर तुम्हाला मला दिसतंय त्रिभुवनातलं हे जग म्हणून, विश्व म्हणून, ते त्याच्या कल्पित एका अंशाव आहे म्हणून सांगितले. कसं सांगितलं? कल्पित एक अंशाव. म्हणजे तू किती तरी बहुंश अंश असा त्याच्याविषयी अथांग आहे महाराज. विश्वरूप दावत असताना माझ्या ते एका रोमात अनंत ब्रह्मांड आहे म्हणून सांगितलं. किती? एका रोमात. रोम म्हणजे केसाचा आहे, ही मूळ, त्याच्या एका केसाच्या मुळात अनंत ब्रह्मांड आहेत म्हटले. काय भगवंताची ती लीला आहे महाराज. तेवढा तुम्हाला मला अथांग हे शोध लागणार नाही, शोध घ्यायला लावू नका. शास्त्रावर विश्वास ठेवा, तो अथांग आहे आणि तेच माझं स्वरूप आहे. तिथं देशाचा, कालाचा, वस्तूचा भेद नाही महाराज. सोगत सदाची विजयाची भेद नाही. ते अनेक प्रकारचे हे सगळे भेद आहेत तुमचे. 12 भेदातला आपला प्रकार आहे, आलेला आहे महाराज. का भेद नाही तिथं? तर वस्तुरूपाने एक आहे, भेद दिसतो तो कल्पित आहे, उपाधीकृत आहे. उपाधी कल्पित असल्यामुळं जरी भेट घेतली तरी सिद्ध भेटीत काय होत नाही, वेगळेपणा होत नाही. त्याप्रमाणे तुझ्या व माझ्या भेटीची गोष्ट आहे. बघा, त्याप्रमाणे तुझ्या माझ्या भेटीची गोष्ट आहे. म्हणजे तुझी माझी आत्मैक्यात भेद न होता मेतूपणा वाचून अभेद रूपाने तुझी माझी भेट सिद्धच आहे. बघा, तुझी माझी भेट घेताना आत्मैकी जी आहे, म्हणजे दोघांचा आत्मा, आत्मैकी म्हणजे तुझा आत्मा माझा आत्मा एकच आहे. आता इथे त्यांनी सांगत असताना आपण ब्रह्मस्थानी सांगायला सुरुवात केली आहे. कोणी ज्ञानोबर आहे ब्रह्मस्थानी आहे. आणि नेहमी आपण ते लक्षात ठेवायचं महाराज. गुरु जे असतात ते ब्रह्मस्थानच त्यांचं असतं. आणि जीव त्यांना वेगळा वाटत नाही, ही त्यांनी लक्षात ठेवावं. कोणाला? मी महाराजांचं वाटतं महाराज, मी कोणतरी एक सांगणार आणि ते कोणतरी एक वेगळे. साधकाच्या पक्षी सद्गुरू माझ्या इथे असणं अत्यंतिक गरजेचं आहे. पण सद्गुरूच्या ठिकाणी तो कनिष्ठ भाव, उच्च कनिष्ठ भाव नसतो. नाही असला तर मग त्यांना अजून खरं स्वरूप कळलेलं नाही. निदान समजूत तरी अशी ठेवूया. त्या पदाला गुरु म्हणताच येणार. कसं म्हणायचं नाव सांगा. ज्याला सर्वत्र अनुभव आलेला आहे मला, तोच खरा त्या पदाला योग्य आहे महाराज. त्यांच्या ठिकाणी जर अजून तारतम्य भाव जर असेल, काय सांगणार आहेत महाराज ते? आणि सांगून काय कराय महाराज? निदान तुम्हाला तो भाव जरी अजून उत्पन्न नसला तरी तो भाव ठेवून पुढे चलत राहूया. भाव उत्पन्न व्हायला काय स्वयंसिद्ध आहे महाराज. फक्त अंतःकरणावले जे काय पाठीमध्ये संस्कार आहेत ना, ते जाणं अत्यंतिक. आणि तेवढ्यासाठी 16-17 वाद्या घातलेला आहे महाराज. 15व्याला काय पुढे केलेलं आहे त्यांनी, होय नव्ह का? 15व्याला तुम्हाला वृक्षाचं रूपक करून ते 2-3 ठिकाणी, ते 2-3 पद्धतीने तिथं सांगून ठेवलेलं आहे तिने. लक्षात ठेवायचं. तरी पण महाराज एकाएकी तुम्ही आम्ही पैल तीरावर जाऊन असं जाणार नाही असं नाही महाराज. असेल आमच्या देखील कोणतरी असेल, आम्ही तेही कुणा, कारण का कुणाचा अधिकार कुणाला बाज्यांना कळत नाही. तो स्वयंसिद्ध आहे महाराज. असे गुरुजी येथील एका एकाने होय म्हणून निघून जातील महाराज. आणि सांगणारा तसाच
ते चिपाड चुकडीत रे. एकनाथ महाराजांनी त्याला सांगितलंय बघा भागवताला, कर कर करीत कर कर करीत तो तसाच राहील आणि मांडणातला रस पिऊन जातात ऐकायला जाईल वाटतं. अरे बाप. काय गोडी आहे म्हणून. असं महाराज स्वरूपात बदल होत नाही. तुझी माझी किती जरी भेट झाली तरी चैतन्य स्वरूपानं आत्मय की आमचं काही बिघडत नाही, बिघडणं शक्य नाही. इथं तुम्ही आम्ही राहायचं आणि किती व्यवहार करा महाराज. रात्री आपला असा विषय आलाय महाराज, ज्ञानीपुरुषाची महाराज विषय भोग काली देखील समाधी भंग होत नाही आणि योग्याची समाधी टिकत नाही. योग्याला समाधी लावावी लागते अष्टांग साधना करून. आलाय ना गुरुजी काल विषय महाराज. आणि अष्टांग योग करून समाधी लावणारा पुरुष देखील म्हणजे चांगदेवाचं तिथं वर्णन केलेलं आहे महाराज. पृथ्वीप्रभागाच्या शेवटच्या प्रकाशाला तो एवढा 6 महिने समाधी लागून अपुरा राहिला, म्हणजे अज्ञानी राहिला स्वस्वरूपाच्यामुळं. आणि त्यांना मग ज्ञानोबारायानं शरण जाऊन स्वरूपाची ओळख करून घ्यावी लागली महाराज. म्हणजे ज्ञानाची समाधी सहज असते, कारण का त्यांना आहे ते ब्रह्मच प्रतीतीला येतं महाराज. आणि समाधी म्हणजे काय, आत्मानंद भोगणं. आणि तोच आत्मा ब्रह्मरूप आहे हे ज्ञानानं कळतं महाराज. आणि ब्रह्म हे व्यापक आहे, त्रिकालाबाद तीच आहे. नाही झाले ती ब्रह्मशी सगळ्या रूपानं तुम्हाला जरी दिसत असलं तरी महाराज नामरूपाला जरी आलेलं असलं तरी तोच पदार्थ या रूपाने त्यालाच विवर्त म्हटलेला. सोनंच अलंकार रूपानं प्रतीतीला येणं, पाणीच तरंग रूपानं प्रतीतीला येणं, मातीच घट रूपानं प्रतीतीला येणं. इथं कार्यकारण भाव लावून दिलाय त्याने आणि काही ठिकाणी अध्यादेशान भाव लावून दिलेला आहे. कारण का नामरूप अस्थिभाती प्रिय नामरूप हे जगतात 5 प्रकार आहेत. अस्थिभाती प्रिय परमात्म्याचा आहे, त्याचा अन्वय आहे. आणि नामरूपी मायाचं आहे ते कल्पित आहेत, मिथ्य आहेत, त्यांचा व्यतिरेक आहे. जरी दिसत असलं तरी त्या नामरूपाने देखील सरताना सांगितलं तोच नाही. असं म्हणजे किती जरी झालं तर तुझ्या माझ्या आत्मैक्य जे आहे त्याच्यात काही भेद झालेला नाही, होणं शक्य नाही. 2 ओघ एकत्र मिळाले तरी त्यात पाणी जसे एक आले का? पणाने राहत असते. 2 ओघ एकत्र मिळाले तर त्यात पाणी रूपाने एकच असतं महाराज. आणि मिळालं एकदा की त्यातलं वेगळं तेवढं करून द्यावा. होणं शक्य नाही महाराज. आणि होईत नसेल तर ते त्याच जातीचं नाही मग. लक्षात ठेवायचं. हो, कारण का इथं आत्मा आणि परमात्मा, ब्रह्म आणि आत्मा यांचा सादृश्य आहे ना, दोन्हीत सादृश्यता आहे ना, दोन्हीची लक्षणे एक आहेत. आत्मा ब्रह्मरूप काय महाराज, तर लक्षणात साम्यता आहे. देह तुम्हाला का जरी किती वाटला तरी महाराज देहाची लक्षणात ऐकी बसत नाही महाराज, साम्यता होत नाही. माया कार्य आहे महाराज. असं जड दुःख जाणार आहे महाराज, येणार जाणार आहे महाराज. पण 3 देहा पंचकोशा आतीत आत्मा आहे तो सदाचाच आहे महाराज. आणि किती जरी भेट घेतली तरी त्याच्यात तुझ्या माझ्या आत्म्यात काय भेद होऊ शकत नाही महाराज. अभेद बिघडत नाही महाराज. आणि आपण अभेद न बिघडता जर व्यवहार केला तर राग द्वेषादी उत्पन्न होत नाही. का तर अनुकूल प्रतिकूल झालेलं नसतं. राग द्वेष कधी उत्पन्न होतात, अनुकूल प्रतिकूल झालं तर. अनुकूल प्रतिकूल कधी उत्पन्न होतं, सुस्वरूपाच्या भेद झाला तर. भेद का होतो, सुस्वरूपाच्या अज्ञानामुळे महाराज. असे जे काय ठोकळ जे तिथं ते काय सिद्धांत हे लावलेले आहेत का नाही, ते आपल्या लक्षात असावेत महाराज. ते आपल्या, कारण का विचारसागराचा असा एक बेसच आहे महाराज. कुठलाही इथनं पुढे पंचदशी घ्या तुम्ही, अमृतानुभव घ्या, चांगली उपासष्टी घ्या, ती प्रभाकर घ्या, त्या सगळा विचारसागर उकरलेला आहे महाराज. आणि तिथं त्यांनी त्या सिद्धांतासाठी जे काय दृष्टांत दिलेले आहेत का नाही, ते अगदी तंतोतंत तिथं बसतात महाराज. आणि ते आपल्या समोर असायला पाहिजेत. म्हणजे विषयाची यथार्थ आपल्याला दृष्टी येते, चाललेल्या विषयात यथार्थ दृष्टी येते महाराज. 2 ओघ एकत्र मिळाले तरी पाणी जसे एकपणाने राहत असते तसे तुझ्या माझ्या दर्शनात आत्मत्व एक जाई अशी दृष्टी कायम ठेवून मी तूपणा वाचून तुझी माझी भेट अखंड आहेच हे चांगले लक्षात ठेव. चांगले लक्षात ठेव म्हटले. 2 ओघ एके ठिकाणी मिळाले.
वाच जरी असलं, जरी पुढं म्हणून फुटलं तरी पाणी रूपाने त्यात काय बदल झालेलं नाही महाराज. तसं तुझ्या माझ्या भेटीत महाराज आत्मैकी जे आहे त्याच्यात कधीही भेद होत नाही, बदलत नाही, फुटत नाही ते. असं तू चांगलं लक्षात ठेव म्हटलंय, चांगलं लक्षात ठेव. का तर चांगलं लक्षात राहत नाही. हे तर ऐकल्यावर खरं वाटतंय, तेवढ्यापुरतं इथं होय म्हणतंय आणि बाहेर गेल्यावर बायकोच होय म्हणतंय. हा गुरुजी मग आता खरं कोणाचं? तुम्ही सांगताय. खरं वाटावं का बरं वाटावं? खरं वाटतं. खरं वाटावं. बरं काय सगळ्यांनी वाटतंय, काय महाराज तुमच्यासारखा माणूस नाही, बरं वाटतंय तेवढ्यापुरतं. पण ते म्हणणं खरंच असेल असं नाही महाराज. असो काय झालं तरी त्या दोन ओघात पाणी रूपाने एकच आहे. तसं तुझा माझा किती जरी भेटीचा व्यवहार झाला, सांगण्या ऐकण्याचा जरी व्यवहार झाला तरी स्वरूपात काय बदल होत नाही. आणि व्यवहार करायचा तू स्वरूपात बदल होत नाही हे सांगायसाठी. हा असो. आता मी तू या उपाधी ग्रासूनी भेटी नुसधी ती भोगिली अनुवादी घोळ घोळू. आता मी आणि तू या दोन्ही उपाधीचा ग्रास करून जी आत्मरूपाने नुसती भेट आहे ती आत्मरूप भेटच या संवादामध्ये घोळ घोळून म्हणजे मनन निधिध्यासन करून भोगली आहे असे जाण. झालं श्रवण झालं की मनन व्हावं, मनन झालं की निधिध्यास व्हावं. आता तुझी माझी जी भेट आहे महाराज ती महाराज श्रवणानं होते महाराज. तर तू महावाक्य हे त्याच्यातलं विशेष रूपानं ते एक वाक्य आहे. महावाक्य म्हणून आहे तर तो महावाक्य हे वेदाचं महावाक्य आहे. ते जीवमायकी सांगून देणार आहे महाराज. आणि त्या वाक्यानं तुम्ही मला जे सांगितलेलं आहे महाराज, त्या वाक्यानं जे ऐक्य आहे तेच नेहमीच आपलं आहे महाराज. अनुवादात हे ठेवतो महाराज. आणि ते ऐकलं एकदा, श्रवण झालं ना की मनन व्हावं, मनन झालं की निधिध्यास व्हावं महाराज. श्रवण झालं की मनन व्हायला पाहिजे महाराज. मनन झालं ना की निधिध्यास लागावं. एवढ्या करता तू आता असे कर की मी व तू या उपाधीचा ग्रास करून आत्मैक्यत्वाने जशी मी भेट भोगली त्याच रीतीने तू ही स्वतः सिद्ध भेटीचा अनुभव घे. मग तू असं कर, आता तुझी माझी जी भेट झाली ना आत्मैकीने भेट झालेली आहे महाराज. हां तू हा सगळा द्वैताचा पसारा गिळून टाक आणि मी जसं तुला सांगितलं, मी जसं राहिले आत्मैकेवर त्या आत्मैकी भेटीवर तू म्हणजे त्या स्थितीवर तू राहा, एवढं सांगायचं आहे महाराज. कारण का ते आपल्या अनुभवावर नेतात महाराज. आल्या अनुभवा या जगात येत असे. म्हणून मी जसा तू अनुभव भोगतो महाराज त्या अनुभवात तू, कारण का शब्दज्ञान होणं वेगळं, परोक्ष होणं तयार वेगळं आणि अपरोक्ष अनुभूती येणं हे वेगळं आहे. आणि तिथं आलं तरच महाराज अपरोक्ष भ्रांती निवृत्त होते, नाहीतर होऊ शकत नाही. नाहीतर आम्ही ऐकलंय, आम्ही केलंय, आमचं चालू आहे असं एक भ्रमात असतो. एक भ्रमच आहे महाराज. भ्रम म्हणजे तो संवादी भ्रम आहे. एक दोन भ्रम लावलेले आहेत महाराज. संसारात सत्य वाटणं, संसार केला असं वाटणं तो संवादी भ्रम आहे. आणि परमार्थ करणं हा संवादी भ्रम आहे. तिथे क्रिया इथेही क्रिया आहे महाराज. तिथेही सांगणं ऐकायला, इथेही सांगणं ऐकायला म्हणा. पण या सांगण्या ऐकायला तुमचा बंध निवृत्त होतो महाराज. भ्रम आहे पण हा संवादी भ्रम आहे ना, फल मिळतं आपल्याला. म्हणून करत राहायचं, ऐकत राहायचं. जसं मी आता ऐक्यबोधात आहे ना तसा तूही ऐक्यबोधात राहायला शिक. कारण का तू आत्मस्वरूपाचा आनंद भोगतोस पण उत्थान पावलास की आणि विक्षेपात येतोस, भेदात येतोस महाराज. आणि भेद हा कल्पित आहे महाराज. कुणाला सांगावं लागलं? 6 महिन्याचा समाधी वाला होता महाराज. कारण का भेदाचंच दुःख आहे. दुःखाला कारण काय आहे? भेद हे दुजे जाऊ जाऊ घडे तो संसार वगैरे जोडे. यातून अशी सिद्ध होती की आता यातून असं सिद्ध होतं की श्री ज्ञानेश्वर महाराजांना उपाधीचे खंडन करावयाचे नाही, फक्त त्या उपाधीचे कल्पितत्व सांगावयाचे आहे. उपाधीचं खंडन नाही महाराज, कुणालाच करता येत नाही महाराज. पण उपाधी कल्पित आहे हे सांगावं लागतं महाराज. कारण का कल्पित एकदा कळलं का नाही की कल्पित पदार्थ स्वरूपाला धक्का लावत नाही. सर्प जो रजू आहे तो कल्पित आहे महाराज. कल्पना केली. कल्पित म्हणजे काय महाराज? आहे रजू कळाली नाही म्हणून सर्पाच्या पण तिथे कल्पना केली. जरी कल्पना केलेली असली तरी महाराज
त्या कल्पनेने महाराज त्या ह्याला काय दोष लागत नाही, अधिष्ठानाला धक्का लागत नाही महाराज. तसं ही कल्पना आहे महाराज. आणि कल्पित हे सगळं आहे एवढं कळवून घ्यायचं. कल्पित आहे असं कळलं की तुम्हाला मला धक्का देत नाही महाराज. हे बघा मृगजळ दिसतंय की नाही, ताण लागलेली असते, उन्हाचं दिसतंय, ते अगदी भर उन्हाचं दिसतंय, उन्हाळ्यातच दिसतंय महाराज. आता बघा येईल असं तर दिसत नाही, आपल्याला कळालेलं आहे ते दिसतंय ते मिथ्या आहे का, पाण्याची घागरी घेऊन जातोय तिकडे. आता हरण पळतंय. मृगजळ का म्हटलंय, मृग म्हणजे हरण, त्याला दिसणारं ते पाण्यासारखं वाटतंय म्हणून ते धावतंय महाराज. वाटतं म्हणून त्याला माहितीच नाही म्हणून ते पळते महाराज. काय ते त्याला माहिती नाही. पण शहाणा पुरुष कोण अजून तिकडे पाणी आणायला गेलेला नाही. आणि ते मृगजळ सत्य असतं तर मग लाईनी मारायची काय गरज होती महाराज, दुष्काळ पडायची काय गरज होती महाराज. ते जसं मिथ्या आहे असं कळतं महाराज, तसं दिसणारे ही उपाधी जी आहे ती कशी आहे, जग कसं आहे, मिथ्या आहे. जगताचा मिथ्यात्व निश्चय करायचा महाराज. आपल्या देहाचा देखील मिथ्यात्व नाश नाही, यालाच बाद म्हटलंय. मिथ्यात्व निश्चय करायचा महाराज. हेच सांगते शास्त्र महाराज. साधू संतांनी हेच सांगितले. हो, जनन या अवघा जनार्दन. स्वरूपता अभेद आणि उपाधिकृत भेद आहे असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. बघा स्वरूपानं अभेद आहे आणि भेद आहे तो उपाधिकृत भेद आहे. हा शास्त्राचा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे महाराज. म्हणून वेदांत शास्त्र हे सर्वात श्रेष्ठ आणि महत्वाचं आणि जीवाच्या कल्याणासाठी आहे महाराज. तुम्हाला चिंतनच जर करायचं असेल तर वेदांत शास्त्राचं तंतोतंत चिंतन करा महाराज. 6 शास्त्रकार आहेत महाराज, पण ती 5 शास्त्रकार आहेत ती भेदवादी आहेत. जग सत्य मानलेलं आहे आणि जीव नाना मानलेले आहेत महाराज. जग सत्य नाहीच महाराज, जगन मिथ्या, ब्रह्मसत्य आणि जीव ब्रह्म एक. हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि नुसता सिद्धांत नाही, साधू संतांनी तसा अनुभव घेऊन सांगितले. म्हणून तरी वासुदेव मी तत्वता म्हटले. त्याने स्वतःचा अनुभव सांगितलाय. ज्ञानदेव आणि ज्योतीची निज ज्योती तीही उभी. आता ज्ञानदेव ज्योतीची निज ज्योती, तुमची आमच्या ज्या ज्योती आहेत त्याची निज ज्योती म्हणजे पांडुरंग. आणि मग आता गुरुजी एका दिव्यानं दुसरा दिवा लागला. आता दिव्यातनी काय फरक, त्या तेजात काय फरक, काय नाही काय नाही, बरं अगोदरचा कंचा आणि मागला कोणता, आता वडील कोणता धाकला कोणता, एकच. तसं जीवाजीवात भेद नाही महाराज. उपाधिकृत भेद आहे. उपाधी असते मिथ्या स्वरूपानं हा भेद अभेद आहे. उपाधिकृत भेद यालाच कल्पित भेद आणि वास्तव अभेद म्हणायचं. कल्पित भेद आणि वास्तव अभेद. स्वरूपता अभेद आणि उपाधिकृत भेद आहे असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. निरुपाधिक स्वरूपाची ठिकाणी भेद दिसतो तो उपाधिकृत आहे आणि निरुपाधिक अखंड वस्तूत व्यवहार नाही. बघा निरुपाधिक वस्तूच्या ठिकाणी जो भेद होतो तो कल्पित आहे महाराज. आणि निरुपाधिक वस्तू आहे तिथे व्यवहार अव्यवहारी वस्तू आहे महाराज. मग आता कुठे तुमचा झोपेत व्यवहार आहे, कुठे जग आहे झोपेत सुषुप्तीत, पण तो आहे का नाही, अखंड तो आहे. जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुषुप्तीत आहे. त्याचं खंडन झालेलं नाही, खंडित नाही तो. पण जागृतीत स्वप्न नाही, स्वप्नात जागृती नाही, या दोन्ही तिथं नाहीत. त्याचं खंडित होत नाही, तो अखंड आहे महाराज. अर्थात परिचिन्नात व्यवहार आहे. अखंड वस्तूच्या ठिकाणी माया परिचिन्न आहे. आता अर्थात परिचिन्नाच्या ठिकाणी व्यवहार आहे, तो अखंड आहे. अखंडात व्यवहार होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही परिचिन्नमध्ये ध्यान येत आहे म्हणून तिकडे इथं आलोय. आता इथून तिकडे जाणार, परिचिन्नात येणं जाणं व्यवहार होतो महाराज. अखंड वस्तू तर होऊच शकत नाही, व्यापक आहे ना ते. मायेची मानाने आकाश परिचिन्न आहे. आता बघा त्या वस्तूपेक्षा माया आहे परिचिन्न, मायापेक्षा आकाश परिचिन्न. आता परिचिन्न तर कशी दावली बघा, त्याला तो उपक्रम म्हणायचं. हा अध्यारोप आणि अपवाद. मायेच्या मानाने आकाश परिचिन्न आहे. आकाशाच्या मानाने वायू परिचिन्न. बघा वायूच्या मानाने तेज परिचिन्न. तेजाच्या मानानं जल, तेजाच्या मानाने जल परिचिन्न. जलाच्या जलाच्या मानाने पृथ्वी परिचिन्न. पृथ्वीच्या मानाने यावत भौतिक पदार्थ परिचिन्न आहेत. बघा या सर्व परिचिन्नात व्यवहार आहे आणि व्यवहार जो दिसतो तो उपाधीमुळे आहे. मी तू हा सर्व उपाधिकृत भेद आहे. ही उपाधी भेदवादी सत्य मानतात, याचे सिद्धांतात खंडन आहे. उपाधी कल्पित आहे याचे मंडन आहे.
तेव्हा मी तू हा उपाधिकृत असलेला भेद नाहीसा झाला म्हणजे अखंड वस्तू शिल्लक राहते. बघा, सुरुवातीला अधिष्ठान धरलं, अधिष्ठानावरच माया आदेश धरली, मायेचं आकाश झालं, आकाशापासून आकाशाचं वायू झाला, वायूपासून तेज झालं, तेजापासून जल झालं, जलापासून पृथ्वी झाली आणि विश्व हे अखिल विश्व पृथ्वी तत्व आहे महाराज. आता ह्या सगळ्या परिचिन्नात व्यवहार आहे, अखंड वस्तूचा व्यवहार नाही. आणि ही सगळी दिसणारी कल्पित आहेत महाराज. आणि जरी व्यवहार झाला तर अधिष्ठानाला धक्का लावत नाही, हे काय लक्षात ठेवायचं. उपाधिकृत भेद कल्पित असून तो वास्तव भेद वाटणे हेच बंधन आहे. बघा, उपाधिकृत भेद आहे तो कल्पित आहे, तो वास्तव म्हणजे खरा भेद वाटणं हेच बंधन आहे. बंधन आहे. आणि अभेद आहे असं मुक्त म्हणायचं. किती समजूत व्हायला किती दिवस लागतील नाव सांगा बरं. काय किती गणित करावे लागतील महाराज. लय अवघड आहे हो, लय अवघड आहे, डोकीच शिरत नाही म्हणतात. अरे अभ्यास केलायचा काय नाव सांगा दादा, मनाला लावून केव्हा अभ्यास केलाय का आणि बघा 1-2 दिवस अभ्यास करून. कुठलाही आजचा हा हे असू दे, आता जरा विचारलं तर थांबून बसा, 1-2 दिवस असं घेऊन बसा, हे चिंतन करीत. एखाद्या उभी फिट बसणार नाही. मग काय अहो झोपेत तुम्हाला स्वप्नात ते स्वप्न पडेल. आपण निधी ध्यास लावूनच घेणार आलाय महाराज. याचा निधी ध्यास आपण लावूनच घेणार आलोय महाराज. नाहीतर माणसाला काय अवघड नाही महाराज. कारण का त्या भगवंतानं तशी सगळी योजना करूनच तुम्हाला माणसाचा देह दिलाय महाराज. आणि ते दिलाय ते एवढ्यासाठी दिलाय, हेच करायसाठी दिलाय. ते ठेवले बाजूला मी गुंडळून आणि नको त्याच्या पाठीमागं लावून इच्छा मात्र आहे सुखाची आणि दुःख नको म्हणून. अरे 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 असं महाराज वेगळं होत नाही महाराज, कल्पित आहे महाराज. हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. उपाधिकृत भेद कल्पित असून तो वास्तव भेद वाटणे हेच बंधन दादा, आहे. उपाधिकृत भेद आहे, हा कल्पित आहे हो, पण तो वास्तव म्हणजे खरा भेद वाटणं हेच बंधनाला खरं आहे महाराज. मग आपला वेदांतशास्त्र अभेदच म्हणतो महाराज आणि बाकीची सगळी शास्त्र भेदवादी आहेत महाराज. अहो आमच्या वारकऱ्यात आता सगळ्यांचा पांडुरंग किती. आता एवढी वारी 9 लाख असून दे, 11 लाख असून दे, देव किती हो गुरुजी, पालख्या अनंत असतील, अनेक लोक असतील महाराज, पण सगळ्यांचा देव. मग तुमचा फळ कुठून आले असून ज्याच्या त्याच्या मानानं ज्याच्या त्याचा सद्गुरू माना तुम्ही महाराज. पण संप्रदाय एक मानणं अत्यंतिक गरजेचं आहे हो. कारण का वस्तुस्थितीनं तेच आहे ना. मग ते न कळल्यामुळे महाराज आपण तिथे जाऊन देखील भेदात राहिलो, वाद व्हायला लागलेत ना. वादाला कारण नाव सांगा बघू. मग वाद खंडावा, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद. वाद खंडावा का वाद वाढवावा. परमार्थातलं फल काय महाराज, अभेदस्थितीत राहावं तरच तुम्हाला आनंद मिळणार आहे, नंतर आनंद कसा मिळेल. तुमच्या आमच्यात भेद वाटला तर काहीतरी इकडे तिकडे होणार. या 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 जर म्हटलं तर आनंद का आत काय असतंय ते आनंदाचं सोंग आहे महाराज, खरा आनंद नाही महाराज. मग कल्पित आहे, आपल्यात अभेद आहे आणि बाकीची शास्त्रकार भेद मानतात महाराज. आणि अभेद हा आपल्या वेदांतशास्त्रानं अनुभवून सांगितलं, त्याला प्रमाण आहेत महाराज. त्यांना प्रमाणही गावत नाही आणि त्याला तुमचं ते सिद्धांत गावत नाही, हे गावत नाही. सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांत मिळत नाही त्यांना. आपल्याकडे मात्र दृष्टांत पुष्कळ आहेत. माऊलीचे दृष्टांत सगळा जो ज्ञानेश्वरीचा हे आहे तो दृष्टांत पूर्वक आहे महाराज. 3,500 दृष्टांत आहेत. हो बघा, 900 बघा बघा, 3,500 दृष्टांत आहेत. एका ओवीवर 3-3, 4-4 दृष्टांत देऊन ती ओवी पटवून दिलेली आहे महाराज. म्हणून ज्ञानोबारायांचा युक्तिवाद आहे महाराज. 9-36 युक्तीने पटवून दिले ज्ञानोबारायाने. महान मोठं कार्य केले महाराज. ज्ञानोबारायांना अभेदावर आणायचं आहे तुम्हाला महाराज. कारण का जोपर्यंत आपण अभेदावर येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण जन्म मरणातून सुटत नाही, दुःखात नाही, दुःख निवृत्त होत नाही महाराज. उपाधिकृत भेद कल्पित असून तो वास्तवभेद वाटणे हेच बंधन आहे आणि उपाधिकृत भेद कल्पित आहे अशी कळणे म्हणजे जीवनमुक्ती. बघा, उपाधिकृत भेद आहे तो सत्य वाटणे याला बंधन म्हटलंय आणि उपाधिकृत भेद आहे हे कळणं कल्पित आहे वाटणे याला जीवनमुक्त म्हटलंय. कारण का त्यांना भेद दिसतो पण कल्पित आहे आणि कल्पित पदार्थ स्वरूपाला धक्का लावत नाही.
अयोका काय आहे, त्याने जरी तुमची उपाधी वेगळी बघितली, त्यांचे गुण बघितले, तर त्यांनी भाग त्याग लक्ष नाही केलेले आहेत. हे आपल्या जीवनात शिकायचं दादा. बरोबर. कुणाच्या गुणाशी तारतम्य धरायचं नाही, गुणाशी संलग्न व्हायचं नाही, आणि आत्म्याचा कधी संग सोडायचा नाही. उपाधी माझी दुरुस्त. चैतन्याशी सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारित महाराज. तुमची उपाधी असेल त्याचा तुमचा भाव असणार आहे, तुमचा तसा व्यवहार होणार आहे. काय संबंध आहे ना सांगा बघू. उपाधीशी संबंध न ठेवता आपल्या स्वरूपाशी संबंध ठेवायचा महाराज. उपाधीकृत भेद आहे हा सत्य वाटण्याचं बंधन आहे, आणि उपाधीकृत भेद आहे तो कल्पित आहे असं कळणं, तिथनं पुढेच जीवनमुक्त जीवनमुक्ती सिद्ध होते महाराज. कारण का हे असतानाच सांगणं गरजेचं आहे, त्याला जीवनमुक्त म्हणायचं. विधेय काही वेळेला ते व्यवहारच नाही महाराज, ते खरं स्वरूप आपलं आहे, पण तिथे व्यवहार नाही ना. आपल्या साधू संतांनी जीवनमुक्ती मानलेली आहे महाराज, वेदांत शास्त्रांना जीवनमुक्ती मानलेली आहे महाराज. म्हणून आपला मोक्ष जे आहे तो अदृष्ट नाही, दृष्टफल आहे महाराज. वेदांत शास्त्राला का महत्व द्यायचं महाराज, याच देही याची डोळा. बाकीच्यांचा मोक्ष आहे तो अदृष्ट आहे. आता पुण्य संपादन करायचं आणि मग मेल्यावर कुठेतरी भोगायला जायचं, म्हणजे तिथं तुमचा प्रवास चालू आहेच महाराज. हा गती आहे ना. मग आता सद्गती बी होईल कधीतरी, अधोगती देखील होईल महाराज. गती रहित आपण आहोत, कारण का गती असती म्हणजे येणं जाणं असतं ते परिचिनात असतं, आणि आपण कोण आहोत, व्यापक आहोत महाराज. म्हणून कल्पित भेद आहे असं वाटणं यालाच जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त तसेच भेद नष्ट होत नाही. बघा, जीवनमुक्त बाधित मुक्त होत तसे. असतो. भेद नष्ट होत नाही तर भेद बाधित होतो, म्हणजे मिथ्या ठरतो. भेद काय होतो, मिथ्या ठरतो महाराज. कारण ब्रह्मैक्य ज्ञानाचा व अज्ञानातील आवरणाचा विरोध आहे. बघा आता इथं अज्ञानांश दोन दावले बघा, ब्रह्मात्मकी ज्ञान आणि आवरण. कारण का अज्ञानाचे दोन अंश दावल्यात, एक आवरण अंश आणि दुसरा विक्षेप अंश. तर त्या ब्रह्मात्मकी ज्ञानाचा आवरणाशी विरोध आहे. विक्षेप म्हणजे व्यवहार होणं, आणि ते तुमचं प्रारब्ध आहे तो पुढे व्यवहार होणार, पण तो व्यवहार बाधित अनुवृत्तीने होत असल्यामुळं, त्याचा परमात्मा तो गेलेल्यामुळं तो प्रमाता झालेला नाही. मी माझं त्यांचं निघून गेलेलं असतं, आणि त्याच्यामुळे महाराज विक्षेप जो आहे त्याच्याशी तो ब्रह्मात्मक ज्ञानाचा विरोध नाही. तो अविद्या लेश शिल्लक राहिलेला असतो महाराज. याला अविद्या लेश म्हटले महाराज. कारण का प्रारब्ध आहे ना, ते ज्ञानी असो अज्ञानी असो, त्याला भोगल्याशिवाय हा देह ठेवता येत नाही. पण आता जरी देह असला तरी त्याचा व्यवहार होतो तो बाधित अनुवृत्ती म्हणजे बीज बाजूने केली. आता क्रिया क्रियमान घडत नाही. संचित ज्ञानाने गेलेलं असतं, अज्ञानी झालेलं ज्ञानाने. कारण ब्रह्मात्म्याचे ज्ञानाचा व अज्ञान आवरणाचा विरोध आहे, विक्षेपाचा विरोध नाही. म्हणूनच जीवनमुक्त पुरुषाला संचित राहत नाही. बघा, जीवनमुक्त पुरुषाला संचित राहत नाही, क्रियमान लागत नाही. क्रियमान लागत नाही. कारण का बाधित झालेलं असतं ना, बीज बाजूने केलाय तिथंच लावायचं. ते क्रिया होते हो, नाही तर सांगायची काय गरज आहे. कसं वाक्य ते क्रिया आवरणाशी कसं आहे वाक्याचा मागचा वाचा नाही. ब्रह्मात्म्याचा आवरणाशी. कारण ब्रह्मात्म्य ज्ञानाचा व अज्ञानातील आवरणाचा विरोध आहे. बघा, ब्रह्मात्मक ज्ञान याचा आणि अज्ञानातलं जे आवरण आहे, कारण का अज्ञानातले दोन अंश जाऊन दिले आहेत हो. एक आवरण अंश आणि विक्षेप अंश. कारण का तिथे शंका आली आहे. काही शास्त्रकारांनी शंका घेतलेली आहे. तुमचं उपादान कारण अविद्या आहे ना जगताला, मग तो ज्ञानाचा ध्येय असून जे जगतातला जाणे अविद्येचंच कार्य आहे ना. उपादानाचा कारण नाश झाला की कार्याचा नाश होतो. मग अज्ञान निवृत्त झालं ना, ज्ञानाचा ध्येय पडायला पाहिजे. ज्ञानी पुरुषाबद्दल चाललेला आता हे. कारण का जीवनमुक्ती सिद्ध करायची आहे महाराज. विजयमुक्ती सर्वांना मान्य आहे, पण वेदांत शास्त्र सोडून बाकीच्यांना जीवनमुक्ती मान्य नाही महाराज. आणि ह्याचा जीवनमुक्तीचा अनुवाद करणारे संत महात्मे आहेत. कारण आले अनुभवा किंवा तुका म्हणे आता परिणिली मोरी आता दिवचारी खेळमेळी कधी म्हणणार तुम्ही देह गेल्यावर. आता दिवचारी खेळ आहे. आता तसं त्या अज्ञानातले दोन अंश आहेत. तर आवरण अंशाचा ब्रह्मात्मक ज्ञानाशी विरोध आहे, किंवा ब्रह्मात्मक ज्ञानाचा आवरण अंशाशी विरोध आहे. पुढचा विक्षेप अंश जो असतो
त्याच्याशी विरोध नाही त्याचा. आणि अज्ञानानं आवरण निवृत्त झाल्यामुळं अंतकरणावर व्यवहाराचं जे सत्यत्व होतं ते निघून जातं आणि तो व्यवहार होतो पण बाधित अनुवृत्तीने, म्हणजे सत्यत्व निघून गेलेलं असतं, मिथ्यात्वाने त्याचा व्यवहार होतो. आणि म्हणून त्याला संचित राहत नाही. आणि मिथ्यात्वानं व्यवहार होत असल्यामुळं मी आणि माझा अहंकार निघून गेलेला असतो, क्रियाक्रियमान घडत नाही. आणि प्रारब्ध तो सहज भोगून संपवतो. प्रारब्ध भोग आहे तोपर्यंत त्याला जीवनमुक्त म्हटले महाराज, असणार आहे तो. हो. मस्त विषय. म्हणूनच जीवनमुक्त पुरुषाला संचित राहत नाही व बघा, जीवनमुक्त पुरुषाला संचित राहत नाही, मग क्रियमान लागत नाही, क्रियमान लागत नाही. प्रारब्ध राहते. प्रारब्ध राहते ते भोगून संपवतो. असवायचा कोठे देहीच विदेही भोगू शांत म्हणतात ते महाराज. यास शास्त्रामध्ये अविद्यालेश, अविद्या गंध किंवा संस्कार असे म्हणतात. अविद्यालेश, अविद्या गंध किंवा शेष राहिलेला असतो असं मानलेलं आहे महाराज. तिथे 3 अंश त्याने दिलेले आहेत महाराज. दगड पटणी आहे, घडी जळलेली आहे आता, पण ईन आली तरी नेसवा येत नाही, जळलेलं आहे ते, कार्य करायला समर्थ नसतं महाराज. लसूण भांडे ठेवलेला असतो, लसूण काढून घेतलेला असतो, भांडं जरी धुतलं तरी सुगंध नावानं राहतो महाराज. आणि मग हे पुढे दिलेलं आहे त्यांनी. एवढं पटत नसलं तर अविद्येचे 2 लेशी लावलेले आहेत, आवरण दोष आणि विक्षेप दोष, त्याचे अंश मानलेले आहेत. आता आवरणाचा त्या ज्ञानाचा आवरणाशी विरोध आहे, आवरण निवृत्त करतो. आणि विक्षेप म्हणजे त्याचं प्रारब्ध आहे, तो व्यवहार होतो. विक्षेप म्हणजे व्यवहार होणार. पण आता तो बाधित अनुवृत्तीने व्यवहार होत असल्यामुळं तो तिथं काय बाधित करू शकत नाही, कारण का हे सगळं मिथ्या आहे ना. हो. परमात्मा पारमार्थिक सत्तेतला आहे आणि हे दिसणार हे सगळं व्यावहारिक सत्ता माना नाही तर प्रातिभाषिक सत्ता माना. आता व्यावहारिक सत्ता ही मानलेलं आहे केवळ, कारण का जागृती तुम्हाला स्वप्न जाऊन द्यायचं आहे. स्वप्न कुणाला स्वप्न म्हणून सांगायची गरज नाही. स्वप्नातनं जागा झाली की प्रत्येकाला स्वप्न मिथ्या असं, आणि स्वप्न मिथ्या म्हणून सांगायची त्याला शास्त्राची गरज नाही, सद्गुरूची गरज नाही, अभ्यासाची गरज नाही. फक्त जागा केलं की झालं, त्याला तेवढी मात्र गरज आहे. पण जागृती ही दिसणारा व्यवहार जागृतीला मिथ्या आहे हे कळायला त्याच्यासाठी शास्त्राची गरज आहे. कारण का आपली स्वरूप निद्रा आहे ना. ह्याला कारण कोण आहे? स्वरूपाची म्हणजे अज्ञानाची निद्रा आहे महाराज. आणि त्याच्या विरोधी ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय स्वरूप निद्रा जागा होऊ शकत नाही महाराज. आणि त्यातनं हे जागा झाला ना की दिसणारं विश्व हे मिथ्या ठरतं महाराज. स्वप्न जसं मिथ्या ठरतं का स्वप्नातली बायको हुडकाय जातायचा जागा झाल्या, पण हिला हुडकल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्वप्न पडताना मिथ्या ठरायला पाहिजे, स्वप्नात मिथ्या वाटायला पाहिजे. ते कधी होईल? जागृती मिथ्या ठरली तर महाराज. आणि इतपत्र अभ्यास व्हायला पाहिजे. कुठेपर्यंत? जागृती मिथ्या, स्वप्नात तुम्हाला स्वप्न मिथ्या वाटायला पाहिजे. कठीण आहे थोडंसं. ते कधी होईल? व्यवहार करत असताना व्यवहार येता सांग होतो महाराज, पण मिथ्यात्वानं व्यवहार झाला ना की मग इथं जसं संस्कार असतील तसंच तिथं स्वप्नात संस्कार असतात, तेच घेऊन उठते. हो, हे त्याच्यातलं सूत्र आहे महाराज. मग आमचं नुसतं बोलूनच चाललंय हो, अनुभवाकडे कुठं अजून आहे. आणि अनुभव आला ना की ही मिथ्या म्हणून तुम्हाला सांगायची गरज नाही महाराज. स्वरूप जागृती आली ना, पदार्थाचं एकदा यथार्थ अधिष्ठानाचं ज्ञान झाले की भासणारा पदार्थ मिथ्या ठरतोच म्हणायची काय गरज नाही. कारण का तिथं भासलेला असतो, पदार्थ सत्य नसतोच महाराज. बाबुलबुवा लहान अज्ञानाला अज्ञानाला हो, जन्माला आला कारण का त्याला खरा येणं स्वरूपानं सत्ताच नाही महाराज. तसं हे नामरूप जे आहे महाराज, त्याला केवळ नामरूपात मग सत्ता आहे. अधिष्ठानाच्या ठिकाणी काय झालेलंच नाही, बाबुलबुवाच्या सारखंच आहे महाराज. काय सत्संग व्हावे आणि मोडावे, कपुष्प व्हावे आणि तोडावे, त्या 15 वेळेला हे दिलेच बघा. एवढा मोठा ही दावला वृक्ष रूपकाचा रूपक करून मला संसाराचा हे उभारणी केली. पण एवढा वृक्ष तोडायचा असा तुला शंका येईल, पण आम्ही जी तुला सांगितली कहाणी
ती वाजेंच्या पुत्राची घरभर ही काळजी सांगितली. कुणाची? आता तरी मी होईच म्हणतो म्हटल्यावर ऐकून देखील अजून वाटून दे महाराज. होय होय म्हणे ते एक दिवस नाहीचा निश्चय होईल महाराज. म्हणूनच पाठीमागे सांगितले बघा, श्रवण मनन निधिध्यासन व्हायला, हे व्हायला बाबा अनादिकालाचे ते संस्कार आहेत आणि त्याचे श्रवण व्हायला पाहिजे. श्रवण झालं की मनन व्हायला पाहिजे महाराज. मनन झालं की निधिध्यास व्हायला पाहिजे महाराज. निधिध्यासनाला अत्यंतिक महत्व आहे महाराज. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायचा आणि सातत्याने आत्माकार वृत्ती ठेवायची. आणि ओतप्रोत चिंतन जर म्हणायचं असेल तर ब्रह्म आत्मा आहे, आत्मा ब्रह्म आहे, आत्मा ब्रह्म आहे, ब्रह्मात्मा आहे, हे ओतप्रोत चिंतन ठेवलेलं आहे मला. ते सहज जर झालं तर देहभाव विसरून जातो महाराज आणि आत्मभाव सहज स्थायी होतो महाराज. चिंतने चिंतने ती आळी काही भिंगुलटी नव्हती महाराज, होय नव का? पण तिला एवढा ध्यास लागला तर तिला कधी विसरलीच नाही महाराज. आणि एवढ्या ध्यासामुळे महाराज ती सरताना आळी होती, ती आळी राहिली नाही, भिंकुरटी झाली, म्हणजे तिला पक्क फुटली आणि उडून गेली. तुम्ही तरी हायसा महाराज ब्रह्म का आत्मा ब्रह्म नाही? आता तेवढा ध्यास लागायला पाहिजे. आमचा देहात्म भाव जो आहे तो निघायला पाहिजे महाराज. तो अगदी एवढा बळकट झाला आहे तर काय केलं तर तू चिकटा निघत नाही महाराज. जिथं जाईल तिथं मीच उभा राहतोय, सहज उभा राहतोय. आणि ती भल्या भल्यांचं आहे महाराज. तुमचं आमचं काय महाराज जाणार नाही असं नाही, पण त्याच्यासाठी प्रयत्न आहे महाराज. सगळा प्रयत्न जो सांगितला आहे तो महाराज. देहाच्या निराशे पांगली आठया, माझी 80 काया जवनो हे. माझी काया ही नाही महाराज. काया म्हणजे देह माझा नाही, मी देह नाही, तर आलेला आहे महाराज. मी खरा कोण आहे? तो आत्मस्वरूप आहे. हे कल्पित आहे, कळलं की काम झालं महाराज. तेव्हा मी जशी उपाधीचा ग्रास करून बघा, मी जसा आता उपाधीचा त्याने लय केलेलं होतं महाराज. उपाधीचा काय केला? ग्रास करून. मी जसा उपाधीचा ग्रास केला म्हणजे मी त्या ठरवलं. चांगदेवाला सांगायचं चालू आहे महाराज. कुणाला कुठपत्री सांगावं लागलं, कुठपत्र ऐकायला पाहिजे हे कळणं अत्यंतिक. कारण काय अध्यासाचं लांब पात्र महाराज असं पाऊल आहे. आणि शिशी शाखा वाढवून मठाधिपती होऊन हे जात नाही महाराज. हानी फार आहे, वाढत राहतं. म्हणजे ते करू नये बंद वाढत असा अर्थ त्याचा नाही महाराज. असा त्याचा अर्थ नाही महाराज. करून होण्यापेक्षा नैसर्गिक होणं हा ध्यास जो तुमच्याकडे ते ईश्वर कार्य करायचं असतं. केलंय पण वाढलं आहेच ना चालू. हो. 7-7 वर्ष झाली. ते करणारा ईश्वर तुमच्याकडनं ते कार्य करून घ्यायचं असतं. त्याला करून घ्यायचं म्हटल्या वेळेस ते तुम्हीच घेऊन आलायचं ते पाठीमागणं. कुणीकडे कायम लावायचं प्राणी कर्म सापेक्ष हा सृष्टीचा कर्तव्य, मग माझ्याकडनं त्याला करून घ्यायचं आहे. कारण का ते माझं कर्तव्य म्हणून करायचं आहे म्हणून आलं. ईश्वर करून घेत आहे. तेव्हा मी जशी उपाधीचा ग्रास करून आत्मयकत्वाने भेट भोगली व ज्या मी जसा उपाधीचा ग्रास करून आत्मीयतेने भेट घेतली तसं त्या भेटीचा आता पावी तू पुन्हा पुन्हा वापर करून अनुवाद केला. त्या भेटीचा तू अनुभव घे अशी या ओवीतून सूचित केली आहे. बघा, आतापर्यंत त्याच भेटीचा अनुवाद केला म्हणजे ऐके काही केलं तरी फुटत नाही महाराज. कितीतरी दृष्टांत त्यांनी दिलेलं आहे. डोळ्याने किती जरी दाबलं विचित्र दिसालं, काय तर डोळा जरी झालेला असला तरी डोळ्यात काय होत नाही. पाण्याची ओघ किती जरी दिसाले फुटले आले गेले तरी मूळ पाण्यात काय बदल होत नाही महाराज. किती जरी भांडी दिसाली तरी मातीत काय बदल होत नाही. किती जरी अलंकार दिसाले तरी सोन्यात काय बदल होत नाही. तसं किती जरी तुझ्या माझ्या ठिकाणी व्यवहार झालेला असला तर स्वरूपात काय बदल होत नाही. याचा तू निश्चय कायमचाच कर. मी जसा केलाय तसा. कारण का निश्चयाचे फळ तुका म्हणे. निश्चय व्हायला वेळोवेळा तीच चिंतन करावं लागतं महाराज. आता तुझ्या माझ्यामध्ये असलेल्या एकत्वाचा संवाद अक्षरांची रचना करून कसा लिहिला हे दृष्टांताने सांगतात. रुचितियाचे निमिषे रुचिते जेवी जे जैशी
का दर्पण व्याजे दिशे देखते जेवी. चवदार पदार्थाच्या निमित्ताने चव घेणारा मनुष्य जसा त्या पदार्थाचे सेवन करतो किंवा आरशाच्या निमित्ताने पाहणारा जसा आरशात दिसतो. आता जेवणारा मनुष्य चवदार जेवत असतो महाराज. हां म्हणजे त्या जेवणात त्याची चव आहे म्हणून तो सगळं 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 जेवतो. किंवा आपल्याला काहीतरी बघायचं आहे म्हणून आपण आरशासमोर घेऊन आपणच त्या आरशात पाहतो. हे आपलीच आपण भेट घेणं कसं आहे. हे आरशाला जरा जवळ येते हे उदाहरण, बरोबर आहे. अचूक येते. आता चवीनेच चव घेतणं, रसनेच रसना भेटणं थोडंसं आपल्याला वेगळं वाटलं, ते खरं तसंच आहे. तसं आहे. पण आपल्याला समजुतीला जरासं, पण दर्पणात जरी दिसत असलं वेगळं तरी आपलंच ते स्वरूप आहे असा निश्चय होतो महाराज. मनुष्य जेवायला बसला व तो चघळून जेवू लागला तर त्या अन्नात रुची आहे समजावे. बघा जेवायला बसला महाराज आणि चगळून चगळून जेवायला तर अन्नात रुची आहे असं समजावं महाराज. आणि अन्नात रुची असेल तरच अन्न खावे. जर रुची असेल तर अन्न खावे. रुचीने जेवणाऱ्याला रसज्ञ असे म्हणतात. आता रसदनी म्हटले का म्हणा का, रसदने जीभ आहे ना, त्या जिभेला महाराज कळतंय ती रसदनी म्हणजे त्यातला रस स्वाद घेणार आहे, तिचं तिला ज्ञान आहे. आंबट खारट काय असेल ते तिथं कळतं महाराज. आणि अन्नात रुची असेल तरच अन्न खावे. रुचीने जेवणाला रसज्ञ असे म्हणतात. तेव्हा जेवणारास पदार्थाचा स्वाद जर पसंत झाला तर त्या पदार्थातील रस जसा जेवणाऱ्याच्या रुचीला जेवू लागतो म्हणजे जिभेत असणाऱ्या रुचीकडून पदार्थाच्या रुचीचा उपभोग घेतो. बघा जेवणारा त्याला रसज्ञ जर वाटलं महाराज तर सगळं 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 आवडीनं तो रसज्ञ आहे, आधी खात राहतो महाराज. स्पष्ट सांगावायचे म्हणजे अन्नात रुची असते म्हणून अन्न खावे वाटते. बघा अन्नात रुची असते म्हणून अन्न खावं वाटतं महाराज. आणि जिभेत रस ज्ञानाची योग्यता असते म्हणून रुची कळते. आणि जिभेत त्या रसाचं ज्ञान व्हायची योग्यता असते म्हणून कळतं महाराज. अर्थात रुची जशी रुचीचा उपभोग घेते. आता इथं रुचीचा उपभोग घेते महाराज, ऐके लावून दिलेला आहे. हो. किंवा दर्पण पुढे घेतला म्हणजे दर्पणाच्या निमित्ताने पाहणारा आपणच आपल्याला पाहत असतो. हो. किंवा दुसरा दर्शनात दिला हे पटत नसला तर तो घ्या. हे पटत नसला तर दर्पण पाहणारा आपल्याला समोर घेतो, तो दर्पण समोर घेतलं की आपणच आपल्याला पाहतो का नाही. आणि जरी बघितलं तरी आत्ता मी आलोय असं वाटतंय काय, आणि दर्पण बाजूला गेले की मी गेलो असं वाटतंय काय, काय नाही मला. जरी वेगळं दिसत असलं तरी मीच तो आहे. हा तसं मीच तो आहे. आता हे दिसणार उपाधी संबंधानं जरी वेगळं दिसत असलं, कारण का देश काल वस्तू आत्मा निर्वाळा विश्वाचा आकार आत्म्याला चालाय म्हटले. देशाचा कालाचा वस्तूचा भेद मावळला म्हटले. वस्तू मावळलेली नाही, आत्माच विश्वाकार झालेला आहे महाराज. कारण का व्यापकत्व त्याच आहे ना. म्हणजे पाहण्याचा विषय व पाहणारा त्याचा तोच असतो. जरा पाहण्याचा विषय समोरचं प्रतिबिंब आणि पाहणारा तोच असतो महाराज. आणि हे सगळेजण करतात महाराज. बाहेर जायचं असं म्हटलं की अगोदर आरसा कुठं असेल तिथं जातो मनुष्य, बरोबर आहे काय, नीट झाले काय असं, आणि बघावं महाराज इकडे तिकडे वाकड तिकडे राहिलं. पण निश्चय काय असतो महाराज. आता बघू गुरुजी तुम्हाला तिथे गंध लावित नाही असं म्हणून काही वाटत नाही. केस वाकड तिकडे झालेलं दिसतात कुठं, आणि सगळं कुठं करतंय तसं का ते वाकडे दिसतात वाकडे दिसतंय तिकडे करा की सगळं. असं का करायला. अहो तुम्ही गुरुजी आहे, तुम्हाला आम्ही काय सांगायचं. दिसतंय कुठं आणि मग सगळं कुठं करता तसं का ते मुळावर घाव घालते. भीम प्रतिबिंब वाद हा सर्वात श्रेष्ठ काम मानलाय महाराज. नैसर्गिकच काम करते. भीम प्रतिबिंब वाद हा
आभासवाद आहे, अवच्छेदवाद आणि बिंब प्रतिबिंबवाद आहे महाराज. तसंच ते त्याच्यात बिंब प्रतिबिंबवादाला महाराज का श्रेष्ठत्व त्याने दिलं, तर तो व्यवहार करत असताना आपली समजूत आहे ते सत्य नाही, ते मिथ्या आहे, ते आले ते उपाधी संबंधन आले, आलं जरी ते असलं तर माझंच ते वेगळं स्वरूप आहे, ते उपाधीकृत आहे, खरं स्वरूप आहे ते हे आहे. म्हणून इकडं सळवळ करतंय, बघतंय तिकडे नाही सळवळ इकडे करतंय, कारण का त्याला माहिती आहे ते मिथ्या आहे. तसं दिसणारं जग आहे ते अंतकरण उपाधीमुळे दिसतंय, पण दिसलं तरी माझं स्वरूप आहे ते. उपाधीने फक्त उपाधीचा धर्म आहे ते लपविणं आणि दुसरं काहीतरी दावणं. तिचा स्वभाव गुण आहे तुम्हाला. तुम्ही बघा नाही तर नाही बघा, माना नाही, समोर आरसा आला ना वेगळं करून दावणं हा त्याचा स्वभाव. पण तुम्ही समजूत काय करून घ्यायची ती घ्या. तिथं आत्म्याची समजूत आहेच ते आहे ना, बघा तुम्ही ती मात्र स्थिर व्यवहार करताना राहायला हा पाहिजे. एवढं शीत तेवढ्यासाठी तो दृष्टांत दिलाय मला. माझंच ते प्रतिबिंब आहे, तसं विश्व मीच आहे असं वाटायला हो, पाहिजे. आणि हे दिसणारं विश्व प्रतिबिंब आहे, हा. ते मिथ्या आहे, त्यामुळे त्याला काय रागवून धरायची काय गरजच नाही. विश्वाची माझी अशी मती. अतिमती 80 मती जायची झाली स्थिर. स्थिर. किंबहुना आता पुढे झालं चर आचर कोण झाला, आत्मा आणि हे जे हा, काय आपणच दिसणार. झाला म्हटलंय हो, आपणच झाला. आणि मग तयाही पारता माझ्या बाजूनी असता. तया मी माता मुकुट करीत. त्याला मी कारण का भगवंताला भजन प्रिय आहे, पण कुणाचं त्या स्वरूपाला हा. पोचलेल्याच. देवाला वेगळं करून जोपर्यंत पूजा करतात तो फुलं नाही दगडे त्यात उठतो. देवच होऊन पूजणार. देव होऊन देवाची पूजा करायची महाराज खरं मत. कारण का देवाला ओळखून घेऊन देवाला जाणून देवाची पूजा करायची. जावायला येतात तर जाणायला लागतो, तर देवाला जाणाय नको होय का. कारण का यथार्थ तू कोण आहे कळणं अत्यंतिक गरजे, आणि कळला की मग त्याच्याशी व्यवहार तसा होतो हो महाराज. हा? बरोबर आहे. मुख पहा अशी आरसा म्हणत नाही, पण स्वसमाधानार्थ स्वचा स्वशी व्यवहार करावा वाटतो. कधी आरशाने तुम्हाला सांगितलं मला जर आता घे समोर आणि बघ म्हणून, पण स्वतःच्या समाधानासाठी आपण स्वतःच स्वशी व्यवहार करतो महाराज बघण्याचा. तेव्हा आपणच आपल्या पुढे आरसा घेत असतो आणि हा. आरशाच्या निमित्ताने पाहणाराच जसा आरशात दिसतो, म्हणजे दर्पणात स्वचा स्वशीच व्यवहार होतो. बघा, ते बघायचं वाटलं की आपणच समोर आरसा घेतो आणि आरशात आपणच आपल्याला पाहत असतो, स्वतः स्वशी व्यवहार होतो. आता हे तुम्हाला दृष्टांत दिलाय सिद्धांत पटवून देण्यासाठी. स्वमध्ये स्वचा व्यवहार कसा होतो त्याकरता हे दोन दृष्टांत दिले आहेत. बघा, स्वतःमध्ये स्वतः व्यवहार कसा होतो हे पटण्यासाठी हे दोन दृष्टांत दिले. अस्ति भाती आनंद हे स्वचे स्वरूप आहे. बघा, अस्ति भाती प्रिय म्हणजे आनंद हे स्वचं स्वरूप आहे. व मी ब्रह्मरूप आहे असा व्यवहार करणे हा स्वचा व्यवहार आहे. आणि मीच ब्रह्मरूप आहे असा व्यवहार करणं, ब्रह्मरूप आहे असं व्यवहार करणं हा व्यवहार आहे. स्वतः स्वमध्ये व्यवहार व्यवहार आहे, पण तो स्वचा व्यवहार स्वमध्येच झाला. होय, मी ब्रह्मरूप आहे, मीच ब्रह्मरूप आहे. आता स्वतः व्यवहार हा, कारण का ब्रह्म आणि आत्मा एकच आहे ना. मी ब्रह्मरूप आहे म्हणण्यात स्वतः व्यवहार स्वची झाला. आरशा जसं वेगळं करून आपलाच व्यवहार आपण करतो पाहतो, आपल्याला आपण पाहतो, तसं मी ब्रह्मरूप आहे. मी देह नाही, मी करता भोगता सुखी दुखी कोण नाही, काका मामा कोण नाही, स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही. या 3 देहाचं अधिष्ठान असणारं जे ब्रह्म आहे तेच माझं खरं स्वरूप आहे. स्वतःच्या स्वशी व्यवहार करणं. हां, शंका, स्वचा व्यवहार स्वमध्ये काहीतरी घेतले वाचून कसा होईल. स्वतः व्यवहार स्वमध्ये शंका आहे की काहीतरी घेतल्यापासून कसा होईल महाराज. मी सगळे एक आहे तर एकात एक कसं घेणार. व्यवहार व्हायला काहीतरी पाहिजे ना. एक एकाला घेणार कसं. उत्तर, स्वमध्ये स्वचा व्यवहार होण्याकरता अधिक घ्यावी लागते व जे अधिक घ्यायचे ते कल्पित घ्यावे, म्हणजे काही बिघडत नाही. तुम्हाला कायम शिकलेलं आहे महाराज. स्वच्यामध्ये काहीतरी अधिक घ्यावं लागतं, पण अधिक आहे ते सत्य मानूला का कल्पित घेतलं म्हणजे काय बिघडत नाही. म्हणजे जग कुठं त्याने नाही मानलेलं आहे महाराज, पण जगत कल्पित आहे मानलेलं आहे त्याने महाराज. आणि कल्पिता व्यवहार झालेला तुमच्या स्वरूपाला धक्का लावत नाही, एवढा तुम्ही निश्चय करून राहा महाराज. म्हणजे तुमच्या स्वरूपाला काय धक्का लागत नाही महाराज. व्यवहार होतो महाराज,
व्यवहार करायला काय हरकत नाही महाराज, पण तो कल्पित मानामध्ये झाला. कारण का कल्पित पदार्थ स्वतःला धक्का लावत नाही महाराज. हो. तैसी अप्रमेय प्रमेय भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मिळेची. त्याप्रमाणे हे चांगदेवा, तुझा माझा संवाद असा आश्चर्यकारक आहे की प्रमाणाला विषय न होणारी सिद्धांत प्रमाणाला विषय करून या संवादात भरले आहेत. आणि मौन म्हणजे अवाच्य असलेल्या आत्म्याचे निरूपण करण्याकरता सुंदर अक्षरांची ओवीच्या रूपाने रचना करून तुझ्याशी जीव ब्रह्मैक्या संबंधी गोष्ट केली आहे. हे तुझा माझा संवाद आहे चांगदेवा, आश्चर्यकारक आहे महाराज. कारण का हा प्रमाणाला देखील विषय होणार नाही. कोणाही प्रमाणात होऊ नये, 6 प्रमाण आहेत महाराज, पण त्या कुठल्याही प्रमाणाला परमात्मा विषय होऊ शकत नाही महाराज. असं जरी असलं तरी महाराज तिथं कल्पितिक उपाधीचा संबंध घेऊन हा तुझा माझा संवाद झालेला आहे महाराज. एक शब्द प्रमाण तिथं घेऊन, प्रमाण एक तिथं घेऊन महाराज अप्रमेय असणारी वस्तू प्रमाणाला विषय करून जाऊन दिलेली आहे महाराज. स्वयंप्रकाश परमात्मा वास्तविक अप्रमेय आहे. बघा, स्वयंप्रकाश परमात्मा आहे, तो अप्रमेय आहे, म्हणजे प्रमाणाला विषय होत नाही. अप्रमेय म्हणजे कुठल्याही प्रमाणाला तो विषय होत नाही. का? तो स्वयंप्रकाश आहे माणूस. सर्वांचं तो प्रकाशन करतो, पण त्याच्या प्रकाशासाठी दुसऱ्याची काही गरज नाही. हो. स्वयंप्रकाश परमात्मा वास्तविक अप्रमेय आहे, पण तो प्रमेय होतो कोणाला? तर शब्दाला. शब्दाचे 2 प्रकार. आता तो अप्रमेय परमात्मा प्रमाणाला विषय होत नाही, पण प्रमेय होतो कोणाला? शब्दाला. म्हणून शब्द प्रमाणाला महत्व दिले वेदांतशास्त्र. परमात्मा तरी कळायला पाहिजे ना, मग कळवून देण्यासाठी शब्दाचा उपकार मांडलेला आहे. शब्दाचा तिथं उपकार मांडलेला आहे मला. वैदिक 2 प्रकार, त्यातला पहिला वैदिक आणि दुसरा लौकिक. आता शब्दात 2 प्रकार आले, एक वैदिक आणि दुसरा लौकिक. वैदिक शब्दात 2 प्रकार. आता वैदिक शब्दात 2 प्रकार आले. अबाधित अर्थाला विषय करणारे आणि बाधित अर्थाला विषय करणारे. आता अबाधित अर्थाला विषय करणारा आणि बाधित अर्थाला विषय करणारे. परमात्मा लौकिक शब्दाचा तर विषय नाहीच, पण बाधित अर्थाला विषय करणाऱ्या वैदिक शब्दाचा देखील तो विषय नाही. झालं. आता परमात्मा लौकिक शब्दाचा तरी विषय नाहीच नाही महाराज, पण बाधित अर्थाला विषय करणारा देखील त्या शब्दाचा तो विषय नाही. अबाधित अर्थाला विषय करणारा तो त्या शब्दाचा आहे. आपला विषय विषयी भाव लावण्यात चुकतो. बघा, आपला विषयी भाव लावण्यात, विषय आणि विषय हे पुढं विषय आणि आपण विषय हा भाव लावण्यात आपल्याला चुकतंय महाराज. काय चुकतं ती कोणी सांगून दिले महाराज. नेहमी आपण असा व्यवहार करतो महाराज, पण व्यवहारातली चूक ती सांगून देतात, आणि चूक एकदा कळाली की तिची सुधारणा होती महाराज. आणि सुधारणा करणंच म्हणजे परमार्थ करणं आहे. आपली चुकीची सुधारणा करणं म्हणजेच काय आहे? परमार्थ आहे महाराज. बाधित अर्थाला विषय करणारे परमात्मा लौकिक शब्दाचा विषय नाही, पण बाधित अर्थाला विषय करणाऱ्या वैदिक बाधित अर्थाला विषय करणाऱ्या वैदिक शब्दाचा देखील तो विषय नाही. आपला विषय विषयी भाव लावण्यात चुकतो. शरीर, इंद्रिय, मन हे सर्व विषय आहेत, आपण त्यांना विषयी म्हणतो. शरीर, इंद्रिय, मन ही सगळी काय आहेत? विषय आहेत, पण आपण विषयी म्हणतो. म्हणजे आपण म्हणतो त्यांना विषय घट आहे हो, आणि आपण घटाला पाहणारा विषय आहे महाराज. शरीर, इंद्रिय, मन हे सगळे काय आहेत? विषय आहेत. आपल्यापासून ते वेगळे आहेत महाराज. विषय नाहीत, पण ते आपणच म्हणतो ना. मी पाहिलं म्हणतो आणि माझा डोळा म्हणतो. मी पाहिलं म्हणतो म्हणजे पाहणारा डोळा आहे, पण मी म्हणतो ना तिथं. शरीर मी म्हणतो ना, मी दादा, मी बाबा, मी काका, मी गोरा काळा, मी, आणि माझा पाय दुखतोय म्हणते. विषयी भाव लावण्यात चुकते महाराज. आता कोण खरा विषय इथं आहे आणि विषय काय आहे? विषय जो असतो विषयाहून वेगळा असतो महाराज, आणि विषयांचा त्याग केला की राहतो तो विषयही राहतो. आत्मा एक.
कारण डोळा रूपाला पाहतो तेव्हा रूप विषयी व त्याचे प्रकाशन करणारा डोळा विषयी वाटतो. विषयी होतो. पण रूप जसा विषयी तसा रूपाला पाहणारा डोळाही विषय आहे. कारण रूपाचे प्रकाशन जसे डोळ्याकडून होते तसे डोळ्याचे प्रकाशन मनाखंड मनाकडून होत आहे. आता डोळ्याने घट बघितला, तो घट विषय झाला, डोळा विषय झाला. विषय वाचतो पण डोळा देखील विषयच आहे. कारण का डोळ्याला प्रकाशन करणारं मन आहे ना. आता मन तिथं विषयी झालं आणि डोळा विषय झाला. विषयी टिकत नाही हो, तुम्ही माना पण युक्तीपुढे टिकत नाही म्हणून ते बाधित होतं. सत्य का नाही? आज तुम्हाला जरी वाटत असलं ते हे सत्य आहे, तर युक्ती पुढे टिकत नाही, बाधित होतं म्हणून सत्य नाही. पण आत्मा कधीही कुठल्याही प्रमाणाला बाधित होतो का बघा, म्हणून तो सत्य नाही. हो, आता त्याच्या पुढे दिले बघा. कारण रूपाचे प्रकाशन जसे डोळ्याकडून होते तसे डोळ्याचे प्रकाशन मनाकडून होत असल्यामुळे रूप आणि डोळा यात वाटत असलेला विषयी भाव चुकीचा आहे. बघा, डोळा आणि रूप याच्यात विषय विवास वाटत असणारा चुकीचा आहे महाराज. कारण का डोळा जसा विषयाचं प्रकाशन घटात करतो तसा डोळ्याचं प्रकाशन कोण करतं? मन करतं. म्हणून डोळा विषयी नसून कोण आहे? विषय आहे. डोळ्याचे प्रकाशन मनाकडून होते रूप आणि डोळ्यात वाटत असलेला विषयी भाव चुकीचा आहे. तसेच मनाचे प्रकाशन साक्षीकडून आता होत झालं? असल्यामुळे मनाचं प्रकाशन कोण करतो? साक्षी साक्षी करतो महाराज. म्हणून मन हे कोण आता झालं? विषय झालं आणि साक्षी विषयी झाला. हा. डोळा आणि मन यात वाटत असलेला विषयी भाव चुकीचा आहे. तसेच मनाचे प्रकाशन साक्षीकडून होत असल्यामुळे मन आणि साक्षी यात वाटत असलेला विषयी भाव चुकीचा आहे. चुकीचाच आहे. यद्यपि रूप विषय डोळा मन या सर्वांचे प्रकाशन साक्षीकडून होत असल्यामुळे बघा, रूप डोळा मन या सगळ्यांचं प्रकाशन साक्षीकडून होत असल्यामुळं साक्षी तेवढा त्याचा सत्य आहे, बाकी सगळं कल्पित असं. साक्षी विषयी आहे असे साहजिकच कुणालाही वाटते. हो, साक्षीच विषय आहे. तथापि तो सापेक्षित विषय पण आहे. स्वरूपता तो अविषय आहे. बघा, तो साक्षीत्व देखील महाराज कल्पित विषय आहे. स्वरूपाने तो विषयी देखील नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये हेच सांगतात. विश्व नाही कोणाही जया प्रमेयत्वाची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. सार गोष्ट आत्मा कोणत्याही प्रमाणाचा विषय नसल्यामुळे आत्मा कोणत्याही प्रमाणाचा प्रमाण आहेत, कुठल्याही प्रमाणाला तो विषय होत नाही महाराज. अप्रमेय आहे. तो अप्रमेय म्हणजे त्याला प्रमाण कुठलं प्रकाशित करत नाही, मग अप्रमेय आहे महाराज. जगातील कोणती वस्तू प्रमेयच वाटत असते पण बघा. प्रमेय राहत नाही. जगातली प्रमेय म्हणजे सत्य वाटतं, हा काय लक्षात ठेवायचं. पण ती राहत नाही. प्रमेय वाटते पण राहत नाही महाराज. प्रमेय म्हणजे प्रमाणापासून सिद्ध झालेली वस्तू प्रमेय असं म्हटलेलं आहे महाराज. पण ती वाटते आपल्याला. रज्जू करायच्या अगोदर सर्प सत्यच वाटतो ना, हा प्रमेयच वाटतो. पण रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर कल्पित ठरतो, तो राहत नाही. हो, रज्जूवर सर्प भासतो त्यावेळी तो प्रमेयच वाटत बघा, असतो. आता रज्जूवर बसलेला सर्प त्यावेळी प्रमेय म्हणजे सत्य वाटणं, हा पदार्थ सत्य असं वाटणं. प्रमाणानं पाहिले रज्जूवर भासलेला सर्प, बघितलेला सर्प प्रमेय वाटतो. पण रज्जू ज्ञानानंतर तो प्रमेय राहत नाही. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर प्रमेय राहत म्हणजे सर्प नाही असं सिद्ध होतं. तसे आत्मसाक्षात्कार झाल्यावर जग प्रमेय राहत नाही. तसं आत्मसाक्षात्कार झाल्यावर जग सत्य राहत नाही, प्रमेय राहत नाही महाराज. रज्जूवर बसलेला सर्प डोळ्याने दिसला असे वाटते. बघा, रज्जूवर पण बसलेला सर्प हा सर्प अविद्या वृत्तीचा विषय आहे. डोळ्यानं बघितलं असं वाटतं, पण तो रज्जूवरचा सर्प अविद्यावृत्तीचा विषय आहे. तिथं अंतःकरण वृत्तीचा विषय तो नाही. घटपट पाहतो त्यावेळी अंतःकरण वृत्ती आहे महाराज. आणि ज्यावेळी आपण रज्जूवर सर्प पाहतो त्यावेळी अविद्यावृत्ती आहे. जगत पाहतो त्यावेळी अंतःकरण होते हो हो, आणि विषय पाहणे त्याला जास्त ते सत्य वाटणं तिथं. आता इथं जग पाहणं देखील अविद्यावृत्तीच आहे. कारण का आत्मस्वरूप अखंड बघायला गेलं तर लक्षात ठेवायचं. तसे आत्मसाक्षात्कार झाल्यावर तसं जग आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, जग प्रमेय राहत नाही. कारण का रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्प प्रमेय राहत नाही. हा, तसं आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जगत जग प्रमेय सत्य वाटत नाही.
तिथे जसं ते प्रमेयला जर सगळ्यांनी सत्य शब्द घाला, कारण नंतर तुम्हाला वाचताना हे लक्षात राहणार नाही. वरच्या प्रमेयला जर पुस्तकात प्रमेय तिथे अध्यक्ष ज्या लिहा जात्या त्या माझ्या पुस्तकामध्ये प्रमेय कुठल्याही एका जवळचे सत्य लिहा. म्हणजे मग ते पुढे सांगते लागते. आता गुरुजींनी सांगितलं म्हणून ते त्याचा प्रमेय शब्द खटकत राहते आपल्याला. होय होय, प्रमेय म्हणजे सत्य वाटतं. त्या प्रमाणात लावलेला कुठल्याही एका सत्य वाटतो, सत्य. पण तो प्रमेय टिकत नाही. आता रज्जू ज्यावेळी आपल्याला रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्प पाहतो ना आपण. प्रमेय म्हणजे सत्य. हम्म. म्हणजे मग वाचलं की संगती लागते. नाही तर मग आणि पुन्हा फिरसे उद्या वाचले की आणि काहीतरी सांगितलं ते गुरुजीने काहीतरी सांगितलं ते. खरं आहे का ते? नाही, काय या ज्या काही ठराविक मुद्द्याच्या गोष्टी आहेत त्या सिद्धांतासाठी जे दिलेलं असतं ते सिद्धांत पकडूनच ठेवायचा आपण. त्याच्यासाठी दृष्टांत दिला त्याचं ओढून चिंतन करून, कारण काय हे जग आपल्याला सत्य वाटायला म्हणजे प्रमेय वाटायला लागले हो, पण टिकत नाही. अगोदर सर्प सत्य वाटला म्हणजे प्रमेय वाटला, प्रमेय वाटणं म्हणजे सत्य वाटणं. प्रमाणानं बघितलंय हो, डोळ्यानं बघितलंय, अगा मी बघितलंय म्हणतोय, मी पाहिलंय, सत्य आहे म्हणतो, पण युक्तीपुढे टिकत नाही. म्हणजे रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर ते प्रमेय राहत नाही. तसं ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर जग प्रमेय वाटत होतं ते टिकत नाही. म्हणजे जगन मिथ्या ब्रह्मसत्य हा अनुभव येतो ना. आले बरोबर आहे? बरोबर आहे. दृष्टीचा केवढा बदल होतो महाराज. ताकद गुरु येते. हा? म्हणून ज्ञानदृष्टी हारपली दोन्ही नेत्र आंधळे म्हणते महाराज. आणि मग तिन्ही अंजनी गुन्हे दिव्य दृष्टी सापडली कल्पना निमाडे तशी आत्मसाक्षात्कार झाल्यावर जग प्रमेय राहत नाही. रज्जूवर भासलेला सर्प डोळ्याने दिसला असे वाटते, पण सर्प हा अविद्या वृत्तीचा विषय आणि इदंता ही चाक्षुष वृत्तीचा विषय आहे. बघा, आता ब्रह्मज्ञान झाल्यानंतर रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्प प्रमेय वाटत असलेला निघून जातो, रज्जू प्रमेय होते. तसं ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर जग प्रमेय वाटत होते, राहत नाही. मग आता रज्जूवरचा सर्प बघितलेला पण डोळ्यानं बघितला असं वाटतंय महाराज, पण डोळ्यानं बघितल्याने अविद्या वृत्तीनं बघितलाय तो, म्हणून तो मिथ्या आहे. आणि त्याच्यातील इदंत जी आहे ती सत्य आहे. इदम रज्जू आहे हे आहे ती सत्य आहे महाराज. ती प्रमेय आहे. प्रमेय आहे पण वाटत नाही का भ्रमामुळे. त्या इदंतीची चाक्षुषता सर्पात वाटते. अशी बघा, जगात त्या इदंतीची चाक्षुषता सर्पात वाटते. डोळ्याचं दिसणं. तसे जगाचे अधिष्ठान सत्य आहे. बघा, तसं जगाचं अधिष्ठान सत्य आहे. पण जग दिसते, सत्य दिसते. व त्यासच प्रमाण विषयता आहे. आणि त्यालाच प्रमाण विषय आहे. त्या अधिष्ठानाला प्रमाणाला विषय होणार आहे. अधिष्ठानाची प्रमाण म्हणून विषयता जगात कायम असते. आदेशात अधिष्ठानाची दृष्टी असावी. अधिष्ठानाची जर दृष्टी आली की तुमचं किती आदेश पदार्थ असून देत महाराज, ते स्वरूपाला धक्का लावत नाही. अधिष्ठान दृष्टी आली तर. अधिष्ठानाची प्रमाण विषयता जगात भासते म्हणून जग प्रमेय वाटते आणि जग बघा, प्रमेय अधिष्ठानाची प्रमाण विषयता जगात वाचते, म्हणजे प्रमाणानं अधिष्ठानच या जगात वाचतो म्हणून जग सत्य वाटतं महाराज. सत्य कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला कागा हा धावला जगदा भास म्हणते महाराज. कारण का तोच तिन्ही काळात असतो, तिन्ही काळात असतो तीच सत्य असतं महाराज. आणि सर्व या जगताला अधिष्ठान आधार कोण आहे? परमात्माच आहे महाराज. तो सत्यरूपान आहे आणि त्याचीच सत्यता या जगात वाटते. कारण का रज्जूच सर्परूपानं प्रतीला आला, तसं परमात्माच या जगरूपानं तुम्हाला प्रतीला आहे तुम्हाला. जग प्रमेय वाटते तो काल भ्रम आहे. बघा, जग प्रमेय सत्य वाटतं तोपर्यंत भ्रम आहे. जग डोळ्याने दिसते म्हणून प्रमेय आहे. कारण जे दिसते ते प्रमेय, ज्याच्याने दिसते ते प्रमाण व ज्याला दिसते तो प्रमाता. परमात्मा डोळ्याने कोणाला दिसत नाही म्हणून प्रमेय नाही, व तोही कोणाला पाहत नाही म्हणून प्रमाता नाही. अर्थात श्रेष्ठ वस्तू कोणाला प्रमेय होत नाही तेव्हा परमात्मा प्रमेय नाही. बघा, आता तो तुम्हा मला डोळ्यानं दिसतो पण परमात्मा डोळ्यानं दिसत नाही म्हणून तो प्रमेय नाही. आणि तो कोणाला पाहत दोन सागर महाराज दोन वाक्य आली. आता प्रमेय नाही हो आणि प्रमाता सत्य नाही, परमात्मा सत्य नाही. तेच याला तेच कवा
नाही, हा, माग जरा माग वाचा वाक्य अध्यक्ष. नाही पाठीमागे. ते जरा चिंतन करा. परमात्मा डोळ्याने कोणाला दिसत नाही म्हणून प्रमेय नाही. आता बघा, म्हणजे हा, डोळ्याने दिसत नाही म्हणून प्रमेय नाही. बरोबर आहे. प्रमेय म्हणजे आता घट पट हे प्रमाणाने बघितलं म्हणून त्याला प्रमेय म्हटलंय. लक्षात ठेवायचं, प्रमेय म्हणजे तो विषय नाही, प्रमेय नाही. प्रमाणाला विषय होत नाही म्हणून तो प्रमेय नाही. आले का लक्षात? हो. डोळ्याला दिसत नाही म्हणून तो दोन प्रमेय सत्य नाही. होतील, एक प्रमेय परमात्माने एक डोळा सत्य होईल, हो. दोन सत्य होतील. डोळ्याला दिसते परमात्मा म्हटलं तर म्हणून प्रमेय नाही. हो. व तो काय लक्षात आलं काय त्याला? पाहत नाही. हा, आता हे आपण बघा. सांगितलं प्रमेय हे आहे, लक्षात ठेवायचं. इथं काय सांगितलं प्रमेय नाही. तो कुणाला डोळ्याला दिसत नाही म्हणून प्रमेय नाही, एवढा विषय आपण घेऊया. तो प्रमेय नाही आणि प्रमाताही नाही. तो डोळ्याला दिसत नाही म्हणून प्रमेय नाही, हो. आणि तो कुणाला बघत नाही म्हणून प्रमाता प्रमाता नाही. हा, काय झालंय? जेव्हा कवा नाही, म्हणजे तो- का दिसत नाही तर त्याच्या ठिकाणी जाणीव हे लक्षात ठेवायचं. आता त्याचं असं चिंतन करायचं मला. तो डोळ्याने दिसत नाही म्हणून प्रमेय नाही, म्हणजे विषय नाही. हा? आणि तो कुणाला पाहत नाही म्हणून प्रमाता नाही. तो बघायला दुसरं काहीतरी असायला पाहिजे. एकच आहे ना. हा? बरोबर आहे. तो प्रमेय झाला तर जड वस्तू होईल, पाहणं स्वयंप्रकाश म्हणजे टिकत नाही. दिसलं, हा. बरोबर आहे. आणि तो कुणाला तरी बघतोय म्हटलं तर तिथं द्वैत सिद्ध द्वैत होईल. सिद्ध होतं. म्हणून तो प्रमाता आणि नाही. त्याच्या ठिकाणी तो येत नाही. असं लावून घ्यायचं बघा. आलं का लक्षात? बरोबर. प्रमेय नाही म्हणजे तो विषय नाही, जड नाही. प्रमाता का नाही? ज्ञानस्वरूप आहे नाही असं म्हण, कारण का सगळं तिनंच बघितलंय ना. हो. पण आता इथं प्रमेय प्रमाता भाव देखील उडवून लावलेला आहे. तो बघतोय म्हणलं तरी तिथं द्वैताची सिद्धी होईल, म्हणून तो प्रमाता नाही. अंतर्गत चिंतन थोडंसं करावं लागणार मला, लक्षात ठेवायचं. असो, बरोबर आहे ना काय? बरोबर. नाहीतर काही शंका आली नाही, कुठं तरी असं वाटायला लागलं तर ते समजावून घ्यायचं. हो. अर्थात श्रेष्ठ वस्तू कोणाला प्रमेय होत नाही अर्थात श्रेष्ठ वस्तू कोणाला प्रमेय होत नाही मला. तेव्हा परमात्मा प्रमेय नाही, अप्रमेय आहे. बघा, तो परमात्मा प्रमेय नाही म्हणजे प्रमाणाला विषय होत नाही, अप्रमेय आहे. पण असा अप्रमेय परमात्मा अज्ञानाचा संबंध घेतला हा? तर शब्द प्रमाणाचा विषय होतो. आणि असा अप्रमेय असणारा परमात्माच तिथं जर अज्ञान स्वीकारलं ना तर तो शब्द प्रमाणाला विषय होतो महाराज. म्हणून शब्दाचा तुम्ही उपकार मानलेले आहे महाराज. अप्रमेय असणारा परमात्मा तिथं एक अज्ञानाचा स्वीकार तुम्हाला कळना झाले ना, म्हणून शब्दाला तिथं महत्व देऊन त्या शब्दाला तो प्रमाण रूपानं दावून दिलेला आहे. म्हणजे आवृत्त परमात्मा शब्द प्रमाणाचा विषय आहे. अज्ञान करत आवृत परमात्मा म्हणजे तो आवृत परमात्मा शब्दाला विषय होतो, म्हणून तो प्रमेय होतो. म्हणून तो प्रमेय होतो महाराज. शुद्ध परमात्मा शब्दाला प्रमेय नाही, पण आवडत कळला तुम्हाला न कळलेला महाराज, म्हणजे कळवून त्याच्यासाठी शब्दाची तिथे काहीतरी हे लावून घ्यावे लागते, म्हणून कळवून देण्यात. हो. अनावृत्त परमात्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून बघा. तो अज्ञानाचा विषय नाही. अनावर्त परमात्मा जो तो स्वयंप्रकाश आहे आणि म्हणून तो अज्ञानाचा विषय नाही. अंधकार कुणाच्या घरात? तुमच्या आमच्या का सूर्याच्या घरात? प्रमातेच्या घरात, स्वयं जगात कसं? स्वयंप्रकाशाच्या घरात कसं आहे महाराज? अहो, तुम्ही स्वयंप्रकाश आहे म्हणून तुम्ही झोपेचं देखील सुषुप्तीचे देखील ज्ञान तुम्हाला होत आहे महाराज. कुठे तिथं अज्ञानाची सिद्धी होते महाराज? स्वयंप्रकाश परमात्मा जो आहे तो अज्ञानाला विषय होत नाही, व आवरत परमात्मा मात्र अज्ञानाला विषय होतो. कारण का आम्हाला आवरत परमात्मा आहे आता, म्हणजे अज्ञान आहे ना. मग ते तुम्हाला शब्दानं सांगावं लागणार आहे. तर तो म्हणजे महावाक्य तिथं शब्दाचं हे मानून शब्दाची जोड करून ते तू आहेस, देह तू नाहीस, तर त्वम अशी ते तू आहेस, आणि शब्द प्रमाणानं तिथे विषय करून दावलेला आहे आवरत परमात्मा. अनावृत परमात्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून तो अज्ञानाचा विषय नाही, आणि अज्ञानाचा विषय नाही म्हणून तेथे प्रमाणाची प्रवृत्ती नाही. बघा, स्वयंप्रकाश परमात्मा प्रमेय होऊ शकत नाही, आणि म्हणून तिथं प्रमाणाची प्रवृत्ती होऊ शकत नाही. व प्रमाणाची प्रवृत्ती नाही म्हणून तो प्रमेय नाही. आणि प्रमाणाची प्रवृत्ती होत नाही म्हणून तो प्रमेय नाही. अशा रीतीने अनावृत परमात्मा अशा रीतीने अनावर्त परमात्मा
अप्रमेय आहे म्हणजे कोणत्याही प्रमाणाचा तो विषय नाही. अनावर्त परमात्मा हो, परमात्मा प्रमेय नाही म्हणून तू कुठल्याही प्रमाणाला विषय होत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि आता ते अनावृत शब्द घातला तर ते प्रमेय होत नाही हे वाक्य सिद्ध होय, होय, होतंय. होय, होय, होय. मगाशी नव्हतं ते सिद्ध होत. हा मगाशी ते शब्द नव्हता अनावृत. कारण का तिथे आवडतच आवडलेलं होतं ना, हा. विषय कुणाला होत होतो. थोडं विषय घेतला हा. ना. कारण का हळूहळू तुम्हाला स्वरूपाकडे हे देखील तिथे व्यवहार होत नाही ना, नाही. हा देखील तिथे व्यवहार होत नाही ना, काहीच नाही. कारण तो अव्यवहारिक आहे ना. जाणीव नेणीव भगवंती. हो, स्वयंसिद्ध सदाच आहे त्याची महाराज. तुम्हाला ज्ञान करून द्यायची काही गरजच नाही महाराज, स्वयंप्रकाश आहे तो. ऐकले का वाक्य? तुम्हाला म्हणजे जीवाला ज्ञान करून द्यायची गरज नाही. स्वयंप्रकाश हो. आता उगाच लक्ष ठेवा, मी नाही असं कधी वाटतं तुम्हाला, पण सामान्य ज्ञान आहे. मी आहे पण सामान्य. सामान्य ज्ञान म्हणून विशेष रूपाचं ज्ञान तुम्हाला करू का, मी आहे वाटते आहे पण ते आवडत आहे महाराज. अजून मी कोण आहे कळलेलं नाही महाराज. आवडत आहे म्हणून तिथे अशा प्रकारचा विषय होतो. पण अनावर्त परमात्मा कोणालाही विषय होत नाही म्हणून ते प्रमेय नाही. एवढं म्हणून जाणून प्रमेय नाही. कारण परमात्मा सत्य आहे म्हणून सांगितलं एकीकडे, घ्या. आणि परमात्मा प्रमेय नाही म्हणजे सत्य नाही हे दुसरं इथं आलं ना. पण ते कोणत्या अंगानं? हा, स्वयंप्रकाशात नाही याच्यावर या प्रमाणाला विषय नाही म्हणून सांगितलंय ना. अहो शून्यवाद सिद्ध होईल, खंडित होईल. ते दोन एकच वाक्य दोन विरुद्ध अंगाने आहे. आता हे बघू हा, नको ब्रह्मज्ञान हे आम्ही बी म्हणतोयच महाराज. तिने म्हटले कधी झाल्यानंतर, तसं इथे खंडित कुठं आहे? नको म्हणजे म्हणजे पोकळता नको ना, दाखवण्याची बडबडण्याची नको ना, बोलण्याची असावी. तर इथं महाराज कुठं नाही म्हटले, प्रमेय कुठं नाही त्याला, आणि प्रमेय कुठं आहे हे जाऊन दिले मला. स्वयंप्रकाश परमात्मा जो आहे तो प्रमेय होऊ शकत नाही. कारण का तो ज्ञानाला विषय होऊ शकत नाही. त्याचं ज्ञान करून द्यायची काही गरज नाही. तुम्ही अंधारात जरी असला, कुठं जरी असला तरी तुम्हाला तुम्ही आहे असं करून द्यायची गरज नाही महाराज. म्हणून तिथं प्रमाणाची गरज नाही म्हणून ते प्रमेय नाही महाराज. पण अप्रमेय असणारा परमात्मा प्रमेय का वाटायला अज्ञानाला आवडत आहे, त्याला त्याचं मात्र ज्ञान करून देण्यासाठी शब्द प्रमाणाची गरज आहे म्हणून तो प्रमेय आहे. पण स्वयंप्रकाश आत्मा प्रमेय नाही. कारण का तो कुठल्या प्रमाणाला विषय होत नाही. कारण का स्वयंप्रकाशाला त्याचं ज्ञान करून द्यायची काही गरज नाही, म्हणून तो प्रमेय नाही. हो. श्री ज्ञानेश्वर महाराज अमृत अनुभवामध्ये असेच म्हणतात, हा प्रमाणाशी ओ नेदी कोणाही मा. बघा अमृत अनुभव सांगितले, कुठल्याही प्रमाणाला तिथं महाराज तो ओ देत नाही. कारण का प्रमाणात तिथं पत्र पोचतच नाही महाराज. परंतु असा अप्रमेय परमात्मा अज्ञानाचा विषय होतो तेव्हा तो शब्दाला प्रमेय होतो. बघा, परंतु महाराज तो अप्रमेय असणारा परमात्मा अज्ञानाचा विषय होतो म्हणून तो शब्द प्रमाणाला प्रमेय आहे, विषय होतो महाराज. हो, अज्ञानाला आवडत असणार म्हणजे तत्वमशी महावाक्याने तो स्पष्ट होतो. तर तो मशी महावाक्य ते तू आहेस, त्यावेळी तो स्पष्ट होतो, मीच आत्मा ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. अर्थात अहम ब्रह्म असे ज्ञान होते व त्या ज्ञानाने ज्या अज्ञानामुळे परमात्म्याला प्रमेयत्व आले होते ते अज्ञान व अहम ब्रह्म हे ज्ञान दोन्ही नष्ट झाल्यामुळे प्रमेयत्व ही उरत नाही. असा परमात्मा स्पष्ट झाल्यानंतर पुढे ते तत्वमशी महावाक्य मावळून जाते. अगोदर आवडत होता परमात्मा, तर तो मशी महावाक्यानं तो परमात्मा प्रमेय सिद्ध होतो महाराज. आणि मीच ब्रह्म आहे असं याला कळलं ना की हळूहळू अहम ब्रह्माशी मी ही देखील वृत्ती तिथं मिळून जाते आणि केवळ परमात्मा राहतो महाराज. कारण का मी ब्रह्म आहे काय झालं, काय म्हटलं इथं, मी ब्रह्म आहे. शब्दानं समाधी लागते. समाधी त्यांची सहज समाधी आहे महाराज. ही पण वस्तुस्थिती आहे. नाही, हा टीकेचा निंदेचा विषय नाही, वस्तुस्थिती आहे. लक्षात झोपले असले ते जागे असतात. रात्री कितीतरी खंडन मंडल झाले महाराज विचारलं, आणि सरळ तिथे चांगदेवाचं तिने उदाहरण दिले. कारण का दुसरा योगी कोण चांगदेवासारखा योगी ठरतच नाही. किती तुम्ही अट्टासाने बसा महाराज, कुंडलीनी जागी व्हायची एवढी सोपी नाही महाराज. योग धारणा करणारी पुष्कळ माणसं आहेत महाराज. आता तुमचा जरी योगी असला कोण, तो रामदेव बाबा, तर ज्ञानात बसत नाही तो महाराज.
आत्मस्वरूपाची जागृती नाही. त्याने देहाबद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही योग करताय चांगला आहे, देहाची बळकटता, कारण का देह साधन आहे. परमात्मा करण्यासाठी देह हे साधन, तेवढ्यासाठी ते चांगलं आहे. पण पूर्णता तिथं नाही महाराज. चांगदेवाची पूर्णता झाली नाही तर तुमचं काय महाराज? म्हणजे प्रमेय टिकत नाही, राहत नाही महाराज. आणि तो शब्द देखील सरताना अहम ब्रह्मास्मी, अगोदर मी देह आहे ते जाण्यासाठी तू ब्रह्म आहेस तत्वमसी महावाक्य सांगतं. ते मीच ब्रह्म आहे असं, मीच ब्रह्म आहे असं काही काळ ते टिकावं महाराज. आणि तेही सरताना मावळून जावं महाराज. अर्थात ज्या शब्दाने परमात्मा स्पष्ट करून बघा, दाखवला, ज्या शब्दानं परमात्मा स्पष्ट करून दावला तो शब्दही न राहिल्यामुळे मग तो शब्दही न राहिल्यामुळे माझ्या तुझ्यामध्ये असलेल्या आत्मैक्याचा संवाद मौन रूप अक्षरांची सुंदर रचना करून या पत्राच्या निमित्ताने स्पष्ट लिहिला आहे. बघा, तुझ्या माझ्यातला आहे की भाव आहे तो महाराज तिथं या पत्राच्या निमित्तानं स्पष्ट करून सांगितलं अवेद रूपानं. तर तो मशी महावाक्याबरोबर सांगितले महाराज, मीच ब्रह्म आहे असा भाव तयार झाला महाराज. आणि तो शब्द देखील मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं मावळून जातो. आणि तुझ्या माझ्या ठिकाणचा जो ऐके भाव आहे तो सांगण्यासाठी इथं या पत्राचं निमित्त केलेलं आहे महाराज. तू एक योगी चांगदेव, मी एक ज्ञानी ज्ञानदेव, हे दोघं उपाधीने भिन्न जरी वाटत होतं तर स्वरूपाने कसं आहे ऐकच आहे. आणि जरी शब्दानं सांगितलेलं असलं तर शब्द देखील तिथं तो एक अविधीचंच कार्य अंतकरणात असल्यामुळं तेही मावळून जातं आणि उर्वरित राहतं ते स्वरूपाचं. पत्नी जशी आपल्या पतीचे मौन रूपाने ज्ञान करून देते त्याप्रमाणे मी हा आताच्या रम्या म्हणतेला नव त्याप्रमाणे मी हा आत्मैक्य संवाद मौनाच्या अक्षरातून केला आहे. आता त्या सगळ्या मालिकेत तो पती तिला तुम्ही म्हणतो आणि ती कायम होईल आणि काय काय वैशिष्ट्य कोण असतं, काय वैशिष्ट्य आहे तिने. तरी बी आपण महाराज बघितच बसतोय, तिने हसत बसतोय. आमचे आबरूच तिथं काढले मला. कुठेही तिने तुम्ही असा शब्द वापरला का बघा. हा हो म्हणतो आणि तू काय मात्र हो या शब्दात आहे महाराज. या जावा त्याचा शब्द आहे, ये रे जा रे तिचे शब्द आहेत महाराज. काय त्यांना कुठं न्यायचंय समाजाला काय सांगतो ना. त्याप्रमाणे मी हा आत्मैक्य संवाद मौनाच्या अक्षरातून केला आहे. खरा संवाद आहे महाराज. हा संवाद जो आहे तो महाराज तुझ्या संगड बोललो तो भेदात नाही, आत्म ऐक्यातनं हा संवाद तुझा माझा झालेला आहे महाराज. आणि संवाद होत असताना आपला मौन मोडू म्हणून मौन तुझी यागा राशी म्हटले महाराज. शांतपणे ऐकलं पाहिजे. आता पत्नी जशी मौन धारण करून त्या पतीचं ज्ञान करून देते आणि त्या मौनातच तिची ओळख आहे. जिथं गप बसती तिथं तू आहे महाराज. नेती नेती नेती, हे नाही ते नाही ते नाही असं तू सांगून दिलंय. वेद ही मौनावला हो. श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथातही असेच लिहितात. बघा त्या माऊलीची ओवी आहे बघा. जैसे न सांगणेवरी बाळा पतीशी रूप करी बोल निमालेपणे विवरी अचर चाते. ओवीचा अर्थ वर स्पष्ट लिहिलाच आहे. बघा कर्म उपासना वैराग्य जप बघा, कर्म उपासना वैराग्य जप तप योग ही योग. साधने सोडावयाची नाहीत. बघा, ही साधनं सोडायची नाहीत. तर पण यावर शेवट लागत नाही. बघा झालं, सोडायची यावर शेवट लागत नाही महाराज. ही साधनं आहे, साध्य जे आहे महाराज ते आपण सिद्ध करून घ्यायचं महाराज. वेदांत एवढ्यावर भागत नाही. समाधी लागून भागलं नाही तर तुमचं आमचं कुठं बसतंय दादा बघा. वेदांत शास्त्रात ही सगळी साधने स्वीकारली बघा, आहेत. वेदांतशास्त्रात सगळी साधने स्वीकारलेली महाराज. साध्य प्राप्त करून घ्यायचं तर साधन हे करायलाच पाहिजे महाराज. आणि अट्टासानं करायला पाहिजे महाराज. इथं अट्टास काढला यासाठी केला होता. आपण अट्टासानं संसार करतो, इथं अट्टास करीतच नाही. झालं तर होऊन दे, कारण का ह्याच्यातून काही बिघडतच नाही असं अजून बी वाटते आपल्याला महाराज. त्याच्यापासून काही तटलेलंच नाही असं वाटतं महाराज. आमचं बिघडत नाही, संसाराला आमचं काय बिघडलेलं नाही, बिघडत नाही. आम्ही खमंग आहोत हा, म्हणते मस्त. कोणी म्हणायचे हो. पट्ट्या जसा आहे तसा खमंग आहे महाराज. आणि वाटते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. काय वाटून करायचं महाराज. पाक पाक खोका झाल्यावर महाराज, हे महाराज आम्ही रोज येतोय तुमच्या संग, काय ऐकू येत नाही. काय करायचं येऊन महाराज. काय चालायला वारी होती, आता चालत वारी होती.
नामस्मरण करताना तोंडातून नाम तरी सगळं निघतंय. लांब 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 ऐकाय बसला तरी काय ऐकू येते महाराज. काय काय बघायला काय जावं तर दिसत बी नाही, महाराज बी दिसत नाही, देवी दिसत नाही. देताना दिले इंद्रिय हातपाय धडत आहे तोपर्यंत चाला तोपर्यंत तीर्थयात्रा आहे, जाय चुकू नको. काय त्यांनी सूचना करायची थोडी केली आहे महाराज. आपण मनाला लावून घेत नाही बघा, करतो परमार्थ सगळं. सरताना म्हणतात महाराजाला देवाला सोडा, त्याला काय काम आहे होय ते लावून आणि सरताना रिकामे. कळवून घेणं गरजेचं आहे महाराज. कळवून घेणं गरजेचं आहे. आज ना उद्या कळवून घेऊन जर केलं तर महाराज आपण तिथं प्रकारचं गेल्याशिवाय राहणार नाही. जेवढी तुमची समजूत येतात होईल तेवढा परमार्थ तुमचा अधिक चांगला होईल महाराज. आणि जेवढं आपण अधिक डोळसपणानं करू, लवकर तिथं जाऊ महाराज. वस्तूसाठी तुम्हाला काय करायची गरज नाही. स्वयंसिद्ध. सगळं महाराज हे कर्म, उपासना, जप, तप, ध्यान, धारणा, समाधी ही सगळी साधनं आहेत, टाकलेली नाहीत महाराज. म्हणून वेदांत शास्त्राला अत्यंतिक महत्व आहे महाराज. देहाचा देखील चारवाकाचा देखील स्वीकार केला आहे. त्याला की देहाला आत्मा मानणारे चारवाक आहेत, इंद्रिय आत्मा मानणारे काही शास्त्रकार आहेत, मनाला आत्मा मानणारे आहेत महाराज, बुद्धीला आत्मा मानणारे आहेत महाराज, तुमच्या आनंदमय कोशाला आत्मा मानणारे आहेत महाराज. सगळ्याचा स्वीकार केला पण तिथं पूर्णता नाही. पुढे चला साधना म्हणून नाही. वेदांत शास्त्रात ही सगळी साधने स्वीकारले, वेदांत शास्त्र सगळी साधने स्वीकारली. यद्यपि ज्ञानाशिवाय मोक्ष होणार नाही हा बघा. सिद्धांत आहे. गुरुजी पण गुरुजी जरा तिकडे या. एवढं वाक्य वाया जाय नको. सरांना जायचं हा? तुम्ही आज जाऊन खावा आणि तुम्ही निघा. अजून आहे 15 मिनिटं. हे बघा गुरुजी झाले आता. ही साधने वेदांताने सोडलेली नाही. ही हे ओळख बघा. होती आहे. ही साधने वेदांताने सोडलेली नाही. पण या साधनावर शेवट नाही. हो ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हा सिद्धांत आहे महाराज. बरोबर. वेदांत शास्त्रात ही सगळी साधने स्वीकारले, यद्यपि ज्ञानाशिवाय मोक्ष होणार नाही हा सिद्धांत झाले आहे. पण वेदांताने ही सगळी साधने स्वीकारलेली आहेत परत. पण महाराज वेदांतात ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. कारण का मोक्षमध्ये आज्ञा निवृत्त करणं, आवरण निवृत्त करणं याचं नाव मोक्ष आहे. भ्रम निवृत्त करणं. आणि भ्रम म्हटलं की तो ज्ञानानं अज्ञान करतो भ्रम आहे. त्याला ज्ञानाचीच अत्यंतिक गरज आहे महाराज. हो. पण वर दाखवलेली सर्व साधने मोक्षाचा अधिकार येण्यास कारण आहे. आणि पण ज्ञानानं मोक्ष, पण वर सांगितलेली साधनं सगळी साधनं झाली तर ज्ञानाचा अधिकार येतो आणि ज्ञानानं मोक्ष होतो महाराज. कारण का अज्ञानानं बंद आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर जीवन मुक्तीच्या विलक्षण सुख भोगाला कारण आहे. आणि ते नाही पुढे देखील ज्ञान झाल्यानंतर जीवनमुक्ती सुख भोगण्याला ही देखील साधन आहेत बघा. म्हणून साधन सुटू नये. ज्ञानानंतर ही साधने नसतील तर मोक्ष बिघडत नाही, मोक्ष काय मिळत नाही. फजित होते. म्हणून बघा. ही साधने सोडू नये. साधन सोडू नये महाराज. म्हणून भजन पूजन करत राहायचं. हो नाही आम्हाला तर काय करायचं नाही. पाणी पाजायचं चालतंय, पाणी पाजायला चालतंय, पाणी पाजायचं चालतंय, बंगल्यावर पाणी मारायला चालतंय, चालतंय. सगळं चालतंय. पण भजनाकडे यायला चालत नाही महाराज. काय चाललंय देवा. काय काय होते बघा. पुढे गाठले साधनं सुटली तर काय होते. मोक्षात बिघडत नाही हे कायमचं लक्षात ठेवा. पण असताना फजिती होती महाराज. वर्णाश्रम धर्म सोडला तर भ्रष्ट बघा होतो. वर्णाश्रम धर्म सुटला तर भ्रष्ट होतो महाराज. वैराग्य सोडले तर दिन होतो. झालं वैराग्य सुटलं तर दिन होतो. म्हणजे कुणाच्या विषयाच्या पाठीमागे लागतं ना. दिन होतो विषयाच्या पाठीमागे लागतो. दिन होतो. भक्ती सोडली तर ताट होतो. झालं माझ्यासारखा ज्ञानी कोण नाही म्हणते महाराज भक्ती सुटली तर. म्हणून भक्ती ज्ञान आणि वैराग्य तिन्हीचा मेळ कायम घालत राहायचं पाहिजे यांना. भक्ती सोडायची नाही. पण ज्ञानोत्तर भक्ती खरी आहे. आणि त्या दोन्हीच्या मध्ये वैराग्याची अत्यंतिक गरज आहे. ज्ञान सोडले तर पशु होतो. झालं ज्ञान सोडलं तर पशु होतो. म्हणून काही सोडू नये. काय सोडू नये. सार गोष्ट मनुष्याची धाव प्रमेयावर आहे, म्हणजे खोट्यावर धाव नाही, खऱ्यावरच आहे. खऱ्यावर धाव आहे. बघा मनुष्याची धाव प्रमेय म्हणजे खोट्यावर नाही. तुम्हाला आनंद पाहिजे महाराज. आणि आनंदच म्हणजे हे प्रमेय आहे महाराज.
आणि सगळ्यांना आनंद पाहिजे आहे का दुःख पाहिजे आहे तुम्हाला नको ना झोपेसाठी झोप तरी कशासाठी महाराज आनंद भोगासाठी महाराज आणि तेच खरं प्रमेय आहे महाराज हो खऱ्यावर दाव आहे आणि वस्तूला प्रमेयपणा वाटतो म्हणूनच वस्तू व्यवहाराला कारण आहे पण ते प्रमेयत्व टिकत नाही म्हणून भ्रम. हो हो या वस्तूत प्रमेय वाटतो मग ते टिकत नाही म्हणून भ्रम आहे अगोदर नसावे प्रमेय मध्यंतरी वाटावे प्रमेय पुन्हा राहू नये प्रमेय याचे नाव भ्रम. अगोदर नसावं प्रमेय मध्ये वाटते प्रमेय राहत नाही टिकत नाही याचंच नाव भ्रम आहे स्वल्प प्रमेय वाटत होता अगोदर ज्ञानानंतर टिकत नाही हा वाटत नाही म्हणून त्याला भ्रम म्हटले. असे संसारातले प्रमेयत्व आहे आणि परमात्म वस्तू अगोदर नसते प्रमेय पण साधकावस्थेत होते प्रमेय याला अप्रमेय प्रमेय भरली असे म्हणावे. हो हो साधक अवस्थेत मग अगोदर संसारात वाटतच नाही साधक अवस्थेत वाटतं म्हणजे परमात्मा सत्य असं वाटतो हो पण तोही सरताना प्रमाणाला विषय होत नाही असं घ्यायचं स्वयंप्रकाश आहे म्हणून आलं का लक्षात. बरं. अज्ञानानं आवडत तुझं आपल्याला प्राप्त करून यायला पाहिजे म्हणजे शब्द ज्ञानाची तिथं गरज आहे मला पण नंतर ते प्रमेय देखील राहत नाही कारण का तो स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याचं प्रकाशन करून द्यायची काही गरज नाही. शब्द प्रमाणाचं खंडन अमृतानुभव केलेलं आहे चांगलं सुंदर केलेलं आहे मला हो. संशय ज्ञान असणारा मुमुक्षू संशय ज्ञान असणारा मुमुक्षू मुमुक्षु प्रमाज्ञान नसून प्रमाज्ञान आहे वाटणारे विषयी पामर. प्रमाज्ञान नसून प्रमाज्ञान आहे म्हणजे हे सत्य वाटतं हो त्यांना हे जग सत्य वाटतं ना ते प्रमाज्ञान नाही म्हणजे सत्य विषय नाही पण वाटतं त्याला विषयी पामर म्हणा. प्रमाज्ञान असून प्रमाज्ञान आहे वाटणारे सिद्ध हा प्रमाज्ञान असून हो हो प्रमाज्ञान आहे वाटणारे सिद्ध. आता प्रमाज्ञान झालं म्हणजे यथार्थ ज्ञान झालंय आणि ते आत्मस्वरूपाचं आणि ते यथार्थ वाटतं त्याला सिद्ध पुरुष म्हटले मला आहे परमात्माच हे सगळं परमात्माच आहे असं वाटलं त्याला काय सिद्ध पुरुष म्हटले. यात सुखी कोण असतो आता याच्यात सुखी कोण असतो तर जगात मुमुक्षू सुखी नसतो. अहो मुमुक्षू कसा सुखी असेल महाराज आणि ज्याला दुःख होतं त्याचं नाव मुमुक्ष आहे महाराज. सिद्ध पुरुष व विषयी पामर हे दोन वर्ग सुखी असतात. बघा सिद्ध पुरुष आणि विषयी पामर हे दोन वर्ग सुखी असतात. त्यात विषयी पामर हे अशाश्वत सुखाने सुखी असतात. विषयी पामर अशाश्वत सुखानं सुखी असतात काय सुख आहे काय नाही काय सिद्ध पुरुष हे शाश्वत सुखाने सुखी असतात. बघा सिद्ध पुरुष शाश्वत सुखाने सुखी असतात ते खरं सुख आहे. पण मुमुक्षू मात्र सुखी नसतो. मुमुक्षू सुखी नसतो. उदाहरणार्थ वेश्या व नवऱ्याची बायको या दोघी सुखी असतात. बघा वेश्या नवऱ्या सुखी असतात. कुमारी कशी सुखी असू कुमारी शकते कशी सुखी असतात कुमारी सारखं साधक असायला पाहिजे महाराज. तशी मुमुक्षू कसा सुखी राहील. मुमुक्षू कसा सुखी असेल राहील. अप्रमेय असणारे ब्रह्म शब्दाने प्रमेय होते. आता अप्रमेय असणार ब्रह्म शब्दाना प्रमेय होतं ब्रह्म शब्द वाटेल त्याला प्रमेय करीत नाही. आता शब्द वाटेल त्याला प्रमेय करत नाही महाराज. डोळे वाटेल त्याला प्रमेय करतात. आता डोळे मात्र वाटेल त्याला प्रमेय करतात पण ते प्रमेयत्व बाधित होते. ते डोळ्यानं दावलेलं प्रमेयत्व आता आहे बघा डोळ्यानं सर्प तुम्हाला खरा वाटला का नाही पण रजू त्यानंतर टिकला नाही हो असं घ्यायचं बाधित करतो. आपल्याला आता देह खरा वाटतो पण शब्द काय सांगतो तू देह नाहीस तू आत्मा आहेस. जगातील सगळ्या वस्तू प्रमेय वाटतात. बघा जगातील सगळ्या वस्तू प्रमेय वाटतात म्हणजे सत्य वाटतात खरं वाटतात पण प्रमेय राहत नाही. प्रमेय राहत नाही आणि ब्रह्म प्रमेयच होत नाही. आता ते ब्रह्म प्रमेयच होत नाही. झाले तर शब्द प्रमाणालाच होते झाले तर इतरांना नाही. शब्द प्रमाणाला प्रमेय होतं इतरांना होत नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोणत्याही प्रमाणाला विषय न होणारी सिद्धांत शब्द प्रमाणाला विषय करून या संवादात भरले आहेत. कुठल्या प्रमाणाला विषय न होणारे सिद्धांत या शब्द प्रमाणाला विषय करून या शब्दात भरलेले आहेत याच्यात. आणि मौन म्हणजे अवाच्य असलेल्या आत्म्याचे निरूपण करण्याकरिता सुंदर अक्षरांची ओवीच्या रूपाने रचना करून तुझ्याशी जीव ब्रह्मैक्या संबंधी गोष्ट केली आहे. आवाचे असणारा परमात्मा मौन रूपाने असणारा परमात्मा तुला सांगण्यासाठी सुंदर अक्षरात त्याची ओवी करून हा संवाद शब्दाने केलेला आहे. पुढची ओवी घ्यायची काय तुमच्या ह्याच्यावर सगळ्यांच्या ह्याच्यावर 56 किंवा बाकी आहे. घ्या थोडी आहे. येची करुणी व्याज तू आपण याते बुज दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. बस
अर्थ या गोष्टीचे निमित्त करून तू आपल्याला स्वतःला जाणून घे. दिवा दिवेपणाने आपले स्वरूप जसे पाहत असतो. आता तुझ्या माझ्या संवादाच्या निमित्तानं तू याचं व्याज कर आणि तू स्वतःलाच तू स्वरूपानं पहा. दिवा जसा प्रकाश म्हणून असतो आणि स्वतःचं प्रकाशानं प्रकाश करत असतो. दिव्याला दुसऱ्या प्रकाशाची काय गरज नाही मला. तसं तू स्वतःच्या स्वरूपाला स्वतःची ओळख करून घे. दिव्याला पाहायला जसा दुसरा दिवा लागत नाही, नाही. दिवा आपल्या प्रकाशाने आपले स्वरूप प्रगट करतो, त्याप्रमाणे हे माझे पत्र लिहिणे झाले आहे. हे माझं पत्र तुला लिहिणं झालं आहे दिव्याच्या प्रमाणात. तेव्हा या पत्रातील शब्दांचे व्याज म्हणजे निमित्ताने सहाय्याने तू आपल्या आत्मस्वरूपास यथार्थ समजून घे. म्हणजे मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे अशा बोधात तू राहा. बघा या शब्दाचं निमित्त करतो, या म्हणजे निमित्त कर आणि मीच सच्चिदानंद तत्वमसी महावाक्य या शब्दाचा तू उपयोग करून घे आणि मीच ब्रह्म आहे असा तू तुझा निश्चय करून घे. अरे थांबायचं मला बोल बोल. बंद करा वासू दे की शंका विलक्षण सुखभोगाला कारण आहे. ज्ञानानंतरही साधने नसतील तर मोक्ष बिघडत नाही, पण फजिती होते. म्हणून ही साधने सोडू नये म्हणून सांगितलं. बरोबर आहे. म्हणजे कारण ज्ञान का- झाल्यानंतर हो, हो. ही साधनं करायलाच पाहिजेत. म्हणजे चौथ्याच्या ठाई काही करण्याची नाही नाही असं शब्द हे आहे ना. म्हणजे करण्याची त्याला- नाही म्हणजे संसार करण्याचा नाही. नाही, लक्षात ठेवायचं. भोग असताना सगळंच आता करायचं, त्याला परमात्मा मिळवण्यासाठी काय करायचं करायचं शिल्लक राहिलं नाही. पण बाकीचा आता त्यानं बाकीचं ते सोडून काहीतरी दुसरं व्यवहार करायला लागला. नाही, नाही. फजिती होतो. म्हणून पुरुषार्थ त्या साधनात त्यानं राहावं. पुरुषार्थ सिद्धीचं होती हा, घेऊन ये आपल्या हा. हाती निघाला. हो आता इथं एवढं कर्तव्य आहे हा तिथं. एवढं लक्षात ठेवा. करायचंय त्यानं. आपण ती साधना नाही जर केली तर मग काहीतरी दोष निर्माण होतात हो. हो. म्हणजे तुमचा मोक्ष बिघडत नाही म्हणून तिथं सांगितलंय त्याने. बरं. मोक्षाला- कारण का तुमची एकदा समजूत झाली मोक्ष बिघडत नाही, पण जीवनात आपल्यात त्रास होतो, दुःख होतं ना. आणि जीवनमुक्त भोगता येत नाही. जीवनमुक्ती भोगता येत नाही. कारण ज्ञान्या माणसाकडे वैराग्य हे असणारच आहे. हो, सगळं असणारच आता आहे. वैराग्य देखील त्याचं निघून गेलेलं असतं. मला आता वैराग्य धारण करायची काय गरज आहे. सहस्थितीत ते सगळं कष्ट निघून गेलेलं असतं. आता तरी पण त्या आहे ते लागू. जीवन त्यानं त्या संघातनं राहावं. वाटायचे आहेत आता. असं सांगितले त्याने. पुरुषार्थ त्या सिद्धीची दोन-तीन ती घेऊन पद्धती आपल्या केलेल्या निघाला आहेत. जगामध्ये ते देत राहायचंय. मोक्ष बिघडत नाही पण फजिती होते. हा, हा, लोक ती होऊन यास वाटत असेल. फजिती होतो. पण त्याच्या खाली लिहिले ज्ञान सोडले तर पशु होतो. होय की होय. ज्ञानी हे आता आहे हो, पशुसारखा सगळा मुक्त जगाला झाला. ना. मुक्त झालाय हो. हा. पण आहे ते जीवन आपलं पशुसुखातच राहील का नाही. त्याचं ज्ञान गेलेलं नाही मी ब्रह्म असण्याचं. तुम्ही गेलं कसं तरी कुठे? वागायला लागला. गेलं तर पशु काय गेला. माणूस जनावरासारखा वागायला लागला, सहज म्हणतील का नाही नाव सांगा हो. म्हणून आपली धारणा आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानी पुरुषानं दुसऱ्यासाठी का असताना जपून जगावं. जगावंच लागतं. बरोबर आहे. हो. नुसता एकटा राहण्यात अर्थ नाही, नाही. नाही, नाही, तिथं दुसरा नाही. दोष आहे कारण का दुसरा. बरेचसे तुमचे आचार विचार लोकांवरनी बराचसाच परिणाम करत असतात. करतात. मग महाराज करतोय आपल्याला काय बिघाडलं महाराज. असं होतंय ना महाराज. मग पशु होतो म्हणून तेवढ्यासाठी सांगितले बरोबर. महाराज. हा संत ज्ञान संतीनं सोडलं करावा ना, वास त्याचं ते पुरुषासारखं आपण वागतो ना. तुकाराम महाराजांना ज्ञानोबरायांना वाऱ्या करायची काही काय गरज होती नव्हती. महाराज. काय काय होती महाराज. करायची काय काय गरज होती ना त्यांनी सांगा. करून राहायचंय. ठिकाणाला पोचलेली होती. पोचले. अहो, म्हणजे अहो ते आलेले माणसं आहेत महाराज. ठिकाण म्हणण्यापेक्षा तेच ठिकाण आहे. तेच ठिकाण झाले पण आता देह आहे ठिकाणाला तोपर्यंत व्यवहार पोचले करायला. म्हणण्यापेक्षा तेच ते आहेत. तरी पण महाराज तुम्हा मला धावण्यासाठी आणि जपून राहणं गरजेचं आहे महाराज. एक लक्षात ठेवा तुम्ही. माऊलींची एक ओवी आहे, मार्गी अंधा सरिसा पुढे पुढे नाही चाली चालित तैसा. अज्ञानो प्रगटावा धर्म तैसा आचरो. आचरुणी बघा एवढ्यासाठी आहे ते. आणि जर तुमचं ज्ञान सुटलं तर पशुवत होतो, धर्म सुटला तर भ्रष्ट होतो. नाही, मला म्हणायचं होतं ज्ञानी असं वागणार नाही असं. असं बरोबर आहे हो. वागणार नाही ना हो काय हा. झालं की मग वागू नाही म्हणजे. नाही वागला तर मग काहीच प्रश्न करायचं सांगायची काय गरज आहे. म्हणून त्याने भजन पूजन पण सुरू. बिघडण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवायचं. मग ते आम्ही सोडलं तर त्याला मोक्षच म्हणतात. बिघडला कधी तर तो नाही नाही त्याला नाही ज्ञान एक लक्षात पूर्ण ठेवा. शक्यता आहे ना. आणि देहाभिमान नाही ते. वर्णाश्रम मोक्षात धर्म काय- आज मोक्षात तुमच्याबद्दल झालेलं नाही. कळू अजून देण्याचं तुम्हाला नाही. हे कायमचं लक्षात ठेवा. आज देखील तुमच्या मोक्षात काय बदल झालेला नाही, होणं शक्य नाही. पण तुम्ही वेगळं मानायला लागला म्हणून तुम्हाला हे दुःख मनाला भोगावं बघून सगळे लागणार. व्यवहार घडाले. बाकी काय नाही. निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं वस्तू जशी आहे तशीच कारण का सगळं वास्तव ते तिच्यावर
आदेश स्वरूपाने भासतो महाराज. असो, बरं झालं ते विचारलं ते. पण आपण चांगलं राहणं गरजेचं आहे महाराज, एवढ्यासाठी सांगितलं त्याने. जरी ज्ञान झालं तुम्हाला तरी कर्तव्य म्हणून करा, चांगल्या वाटेनं झाला. अव्यवहारी राहणं दोष आहे, व्यवहारी राहावं लागेल आणि तो व्यवहार जगत कल्याणाचा असला हो पाहिजे. हो, हो, हो. कारण काय माहितीये, एका मदनमध्ये हे पोचलेले सगळे बिघडलेत. कधी तुमची जी शंका आताची आहे ना तिथं, तसे काय न करता राहिले ते कुठे गेले, बिघडले किती, होतंय होतंय होतो म्हातारे झाले की त्यांचं होतंय करत राहिले असते तर एक बिघडलं लक्षात शक्य ठेवा नाही आहे ना, त्या स्वरूपावर. विषय सागर दादा कधी कुठनंही आविद्या कार्य करेल आणि कुठं तडाखा देईल. आणि तुमचं जरी बाधित अनुवृत्तीने होईत असलं तर दुसरी माणसं तसं अनुकरण करतात तुमचं म्हणून- बघून, ते दोष तुम्हाला लागते. ते निष्क्रिय राहतील, तुम्ही बघा तुम्हाला निष्क्रिय काय राहणार. म्हणायचं. बरोबर आहे. म्हणून तुम्ही आम्ही आवासावा वागू नये, आवासावा बोलू नये महाराज. काय म्हणायचं नाव सांगा. बरोबर बोलू नये, राहू जरी नये. आपल्याला मिळालेलं असलं तरी आपण साधना कधी सोडू नये महाराज. जसा साधक भेटेल तसं त्याच्यासाठी आता ते ते स्वतःसाठी नाहीच करायचे. अर्भकासाठी पंथी धरली हाती, पाठाची. त्याला तर ग म करायची गरज आहे, गरज नाहीये. पण त्याला शिकवायसाठी ते करावं लागणार आहे. तसं तुम्हाला मला वारी नामस्मरण इकडे तिकडे करावंच लागणार. करावं लागणार आहे, करत राहायचं. जीवन आणि आपल्याला- आपल्याला तो आनंद भोगायला मिळतो महाराज. हम्म. त्या निमित्तानं तो आनंद भोगायला मिळतो. पुंडलिका आता